भैया साइड सुस्वागतम। बृहन्मुंबई महानगरपालिका या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे। आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार प्राप्त सोहळ्याच्या प्रसंगी दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून सर्व सन्माननीयांचे या ठिकाणी स्वागत करूया। शीतलता आहे त्या चंद्राची आणि दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची। याप्रमाणे पूजन आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन करत आहोत। या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री धन्यवाद दिला जातो। सदर पुरस्कारासाठी जी कमिटी असते त्या कमिटीच्या मार्फत मुलाखती घेऊन आणि सर्व शिक्षकांचं जे पवित्र कार्य आहे ते पाहून त्यांची त्या ठिकाणी निवड केली जाते। सेवा हो निष्काम, गुरु सेवा हो निष्काम गीत संगीत मिलिंद करवरकर आणि सादर करत आहेत आपले
स्वागत गीताने आपण स्वागत करूयात. स्वागत गीत आहे सुस्वागत स्वागत हे करीतो. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम स्वागत हे आपले आदरे करीतो आम्ही प्रेम भरे. सुस्वागतम 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 स्वागत सुमने स्वीकारुनिया. स्वागत सुमने स्वीकारुनिया केला गौरव या कार्याचा. अनुपम जिगले प्रेम करे. सुस्वागतम 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 यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूयात. आणि मी आदरणीय अश्विनी भिडे मॅडम यांना विनंती करतो की आपण आदरणीय केसरकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करूयात. एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी. खुलूस वफा के मोती लुटा कर चलता है,
हर किसी को अपने साथ लेकर चलता है। धन्यवाद। धन्यवाद मॅडम, सन्मान करूया। धन्यवाद। आजच्या या कार्यक्रमात जी काही मान्यता दिली त्यासाठी विशेष सहकार्य करणारे सगळे सदस्य इंसान की पहचान की शुरुआत चेहरे से होती है। इंसान के पहचान की शुरुआत चेहरे से होती है, पर हमारे इधर ऐसी शख्स है उनकी पहचान तो व्यवहार से होती है। असे आमचे आदरणीय उपायुक्त शिक्षण उबाळे साहेब यांना मी विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी प्रास्ताविक करावं। मी निमंत्रित करतो आदरणीय उपायुक्त शिक्षण उबाळे साहेब। शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री आदरणीय दीपक केसरकर साहेब, स्थानिक आमदार जाधव मॅडम, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे मॅडम, श्री संघवे साहेब, उपसंचालक शालेय शिक्षण मुंबई, मंचकावर उपस्थित माझे सहकारी, आजचे सत्कारमूर्ती, त्यांचे कुटुंबीय आणि माझ्या बंधू भगिनींनो, भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर विचारवंत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा दिनांक 5 सप्टेंबरला जो जन्मदिवस असतो, तर त्यांचा या शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करतो। या दिवशी मुंबईतील शाळातील जे आदर्श शिक्षक आहेत त्यांचा त्यांचा सत्कार करण्यासाठी आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं जातं। यावर्षी महापालिकेची मुदत संपलेली असल्यानं महापौर आणि शिक्षण समितीचे अध्यक्ष हे दोन्ही पद आता सध्या तात्पुरते अस्तित्वात नसल्यानं या प्रक्रियेसाठी प्रशासनाला थोडासा विलंब झाला असला तरीसुद्धा आज इतक्या मोठ्या मान्यवरांच्या हस्ते हा आपण पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे, याचा मला आनंद होतोय। शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक कार्यात प्रेरणा व स्फूर्ती मिळावी आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने तसेच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून प्रथमतः 1971 पासून पालिका शिक्षकांना पुरस्कार देण्याची योजना सुरू केली। 1971ला फक्त दोनच शिक्षकांना हा पुरस्कार देऊन सुरुवात केली होती। आता या पुरस्कारांची संख्या 50 पर्यंत गेलेली आहे। हे पुरस्कार देण्यासाठी जे महापालिकेने निकष ठरवलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निकष म्हणजे 10 वर्षाची निष्कलंक सेवा झालेली पाहिजे। त्या शिक्षकांनी त्यांच्या शैक्षणिक कार्यात आणि इतर कार्यात सुद्धा चांगलं मोलाचं योगदान, वैशिष्ट्यपूर्ण योगदान दिलेलं असलं पाहिजे। असे विविध 10 निकष या ठिकाणी आहेत। याची जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये सर्व शिक्षकांनी ज्यांना पुरस्कारासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी एक विशिष्ट प्रक्रिया पार पाडून आपले अर्ज सादर करायचे असतात। विविध 3 पातळीवर त्याची छाननी केली जाते आणि त्याच्या मुलाखती घेतल्या जातात। या मुलाखतीमध्ये त्याचे अध्यक्ष हे शिक्षण समितीचे अध्यक्ष असतात, परंतु यावर्षी शिक्षण समितीचे अध्यक्ष नसल्यामुळं उपायुक्त म्हणून मलाही त्या ठिकाणी समितीमध्ये बसावं लागलं होतं। याच्यामध्ये अंतिम निवड समितीमध्ये माझ्या व्यतिरिक्त शिक्षणाधिकारी आणि 3 तज्ज्ञ प्राध्यापक, याच्यामध्ये एक राष्ट्रीय पुरस्कार, राज्य पुरस्कार प्राप्त आणि एक डीएड किंवा बीएड कॉलेजचे प्राध्यापक असे त्याच्यामध्ये मान्यवर असायचे। याच्या मुलाखती या सप्टेंबर महिन्यामध्ये 21, 22, 23 सप्टेंबरला पार पडल्या। साधारणपणे 103 शिक्षकांनी या पुरस्कारासाठी आपलं नामांकन पत्र सादर केलेलं होतं आणि यातून त्या शाळानिहाय, माध्यमनिहाय 50 शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केलेली आहे।
मला सांगण्यास आनंद होतो की याच्यामध्ये सर्व भाषाचे म्हणजे मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, कन्नड इत्यादी माध्यमाच्या शाळा, महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा, महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळा, मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित शाळा आणि मान्यताप्राप्त खाजगी विना अनुदानित शाळा या सर्व शाळांमधून आपण शिक्षकांसाठीचे नामांकन पत्र मागवलेले होते आणि यातून आपण 50 शिक्षकांना हा पुरस्कार आपण जाहीर केलेला आहे. या पुरस्काराचं स्वरूप म्हणजे 10,000 रुपये रोख रक्कम दिली जाते. रोख रक्कम म्हणजे त्यांच्या खात्यावर जमा केली जाते शिष्य माध्यमातून. त्याच्यानंतर एक सुंदर असं मानचिन्ह दिलं जातं. पुरस्कार प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, फेटा व आकर्षक मानचिन्ह दिलं जातं. सेवा काळात उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्य केलेल्या, तन मन धन समर्पित होऊन समर्पित करून ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणाऱ्या, आत्मीयतेने चालू ठेवणाऱ्या, भावी सुजाण नागरिक घडविण्याचे महान कार्य करणाऱ्या शिक्षकांचीच या महापौर पुरस्काराची निवड केली जाते. या पुरस्काराच्या स्वरूपात आणि रकमेत 1971 पासून आज तागायत गुणात्मकरित्या फार चांगला बदल झालेला आहे. म्हणजे नुसती पुरस्काराची रक्कम वाढवून उपयोग नाही, त्याचं जे काही समाजासमोर मांडण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा बदललेली आहे. पुरस्काराची रक्कम सुद्धा वाढवलेलीच आहे. शाळेत येणारा विद्यार्थी हा शाळेच्या वातावरणात रमावा, त्याला दर्जेदार व शैक्षणिक विकासाचे, सर्वांगीण विकासाचे शिक्षण मिळावे, तो आदर्श नागरिक घडावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच उत्तम इमारतींसह इतर भौतिक सुविधा, शालोपयोगी 27 वस्तू, सकस शालेय पोषण आहार, व्हर्च्युअल क्लासरूम, संगणक लॅब, इयत्तानिहाय शैक्षणिक टॅब, डिजिटल क्लासरूम यासारख्या उत्तम सुविधा पुरवण्याचे काम मुंबई महानगरपालिका प्रशासन करीत आहे. मुंबई महानगरपालिका ही देशातील अग्रगण्य महापालिका असून 8 प्रादेशिक भाषातून शिक्षण व दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्र विशेष शाळा चालणारी ही एकमेव महानगरपालिका आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेचा विद्यार्थी देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर सहजपणे पोचावा यासाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांच्या 14 शाळा बृहन्मुंबई महानगरपालिकेने नुकत्याच 1-2 वर्षात सुरू केलेल्या आहेत. या महानगरपालिकेत शारीरिक शिक्षण विभाग, संगीत व कला अकादमी विभाग, व्हर्च्युअल क्लासेस इत्यादी अभ्यासपूरक उपक्रम सक्षमपणे राबविले जातात. याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. आमचे विद्यार्थी नैतिक मूल्ये, संघभावना, स्वशोध इत्यादी गुणांनी सक्षम व्हावेत यासाठी प्रत्येक शाळेत कप बुलबुल स्काउट गाईड पथक सुरू करण्यात आले आहे. या पथकातील विद्यार्थी दरवर्षी राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळवतात. शिष्यवृत्ती, ऑलिम्पियाड इत्यादी शाळाबाह्य स्पर्धा परीक्षामध्ये विद्यार्थी यशस्वी होत आहेत हे नक्कीच पोषणावं आहे. अशा प्रत्येक क्षेत्रात मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांचा स्तर व दर्जा वृद्धिंगत व्हावा म्हणून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. अशा अग्रगण्य महानगरपालिकेतील आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यास आपण एकत्र जमलो आहोत. या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत व अभिनंदन करतो. धन्यवाद. शाळांमधून दर्जेदार शिक्षण आणि ते शिक्षण देण्यासाठी आमचे सगळे गुरुजन जी काही मेहनत करतात आणि त्या मेहनतीला एक पाठीवर हात, शाबासकी जी काही असते, पाठीवर हात ठेवून लढ म्हणा. आणि आमचे हे सगळे गुरुजन वर्ग लढत असतात, विद्यार्थी घडवायचं काम करतात. अतिशय उत्तम प्रकारे कार्य करणाऱ्या या सर्व शिक्षकांना आज या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. यानंतर मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये वेळोवेळी आपल्याला अतिशय उत्तम असं सहकार्य करणारे मुंबई विभागाचे आदरणीय शिक्षण उपसंचालक संदीप संघवे साहेबांना मी निमंत्रित करतो की आपण सर्व शिक्षकांना या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. संघवे साहेब. आजच्या आदर्श पुरस्कार सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते होत आहे असे शालेय शिक्षण विभाग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री महोदय, मुंबई शहराचे पालकमंत्री महोदय, माननीय नामदार दीपकजी केसरकर सर, व्यासपीठावर विराजमान अतिरिक्त आयुक्त माननीय अश्विनी भेडे मॅडम, स्थानिक आमदार श्रीमती यामिनी जाधव मॅडम, शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका राजेश कंकाळजी, राजू तडवी, त्रिपाठी सर, उबाळे सर,
सर्वप्रथम मी या आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना आदर्श पुरस्कार आपल्याला जो लाभला आहे त्याबद्दल मनापासून आपलं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. आंतरराष्ट्रीय नावलौकिक असलेली ही बृहन्मुंबई महानगरपालिका आहे आणि मुंबई विभागामध्ये अर्बनायझेशन सगळ्यात जास्त झालेलं आहे, सगळ्यात जास्त महानगरपालिका आहे आणि याही शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जातं आणि त्या शाळांकडे माननीय मंत्री महोदयांचं हे विशेष लक्ष आहे. त्यातही पालकमंत्री असल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागाच्या प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांना रस आहे आणि आज केवळ शुभेच्छा द्यायला मंत्री महोदय इथे उपस्थित झालेले नाही आहेत, तर मंत्री महोदयांनी बृहन्मुंबई महापालिकेसाठी एक विशेष भेट आणलेली आहे आणि याचा मला अत्यंत अभिमान आणि आनंद आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्राथमिक शाळा सुरू केल्या आणि पालकांची गरज असल्यामुळे त्यांनी माध्यमिक शाळा सुद्धा सुरू केल्या. पण शासकीय नियम असा आहे की माध्यमिक शाळा सुरू केल्यावरती त्यांना शासनाची मान्यता घेणं आवश्यक असतं आणि ही बऱ्याच वर्षापासून प्रलंबित राहिलेली एक बाब होती. ती मंत्री महोदयांच्या ज्याला निदर्शनाला आली त्याला 9 नोव्हेंबरला एक शासन निर्णय निघाला आणि शासनाने वन स्टॉप 92 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांना मान्यता दिली. त्याबरोबरच 8 नवी मुंबई महापालिकेच्या शाळांना मान्यता दिली, 8 ठाणे महापालिकेच्या शाळांना मान्यता दिली आणि त्याचा जो दुसरा टप्पा होता तो माझ्या कार्यालयाकडून पार पडणं आवश्यक होतं आणि अशा 92 शाळांना काल आम्ही प्रथम मान्यता दिलेली आहे. यस, आणि मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाचं हे मोठं गिफ्ट माननीय मंत्री महोदयांकडून आहे. मी भिडे मॅडमना विनंती करतो की आपण सर 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 अरे पुढे ये ना. महापालिकेच्या शिक्षण विभागासाठी मोठी घोषणाव गोष्ट आहे. 92 शाळांची प्रथम मान्यता, शासन मान्यता, यापुढेही मंडळ सांकेतक मान्यता देखील संघवी साहेब लवकरच देतील याची आम्हाला खात्री आहे. मित्रांनो, कुठलंही कार्यक्षेत्र असेल की तिथे नेतृत्व गुण ज्यांच्या अंगी असतो अशी माणसं आवश्यक असतात आणि उत्तम प्रशासक, उत्तम नेतृत्व गुण ज्यांच्याकडे आहे ती माणसं मागे वळून पाहत नाहीत, सतत चांगल्या कामाचा ध्यास घेऊन ती काम करत असतात. अशाच प्रकारचं मुंबई महापालिकेमध्ये काम करणाऱ्या आमच्या आदरणीय अतिरिक्त आयुक्त भिडे मॅडम यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्व शिक्षकांना शुभेच्छा द्याव्यात. आदरणीय भिडे मॅडम. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला जे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत ते आपल्या राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहराचे माननीय पालकमंत्री श्री दीपक केसरकर साहेब, या विभागाच्या सन्माननीय आमदार यामिनी जाधव मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी श्री उबाळे, श्री सांगवे, त्याचबरोबर दोन्ही शिक्षणाधिकारी श्री कंकाळ, श्री तडवी आणि त्यांचे सर्व सहकारी, आणि आज ज्यांच्या सत्कारासाठी, ज्यांच्या सन्मानासाठी आपण इथे जमलेलो आहोत ते सर्व सत्कार मूर्ती शिक्षक बंधू भगिनींनो. खरं तर शिक्षकांचं किंवा गुरुचं महत्त्व प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काय असतं ते नव्याने सांगण्याची गरज नाही. आई वडील मुलांना जन्म देतात, त्यांचं संगोपनही करतात, पण त्यांना खऱ्या अर्थानं माणूस म्हणून आणि एक उत्तम नागरिक म्हणून घडवण्याचं काम शिक्षक करत असतात. आणि इथे बसलेल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये शिक्षकांनी काय केले त्याची जाणीव प्रत्येकालाच असते आणि म्हणूनच अशा शिक्षकांचा सन्मान आपण शिक्षक दिनाच्या निमित्ताने करत असतो. तोही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने. आणि ते स्वतः एक उत्तम शिक्षक होते आणि ते नेहमीच म्हणायचे की टीचर्स शुड बी द बेस्ट माइंड्स, कारण ते जेव्हा उत्तम नागरिक किंवा उत्तम व्यक्ती असतील तेव्हाच ते तशा पद्धतीचे विद्यार्थी किंवा नागरिक घडवतील. खरं तर उबाळे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ह्या कार्यक्रमाला आमच्याकडून अंमळ उशीरच झालेला आहे. 5 सप्टेंबरच्या निमित्ताने हा पुरस्कार असतात आणि त्याच्यानंतर सर्व प्रक्रिया करून यावेळेला प्रशासक यांची कारकीर्द असल्यामुळे आणि सन्माननीय महापौर किंवा शिक्षण समिती अध्यक्ष हे नसल्यामुळे आपल्याला पुरस्काराला विलंब झाला.
पण एका अर्थाने हा विलंब झाला तो आपला थोडासा फायद्याचाच ठरला, कारण त्यामुळे या कार्यक्रमासाठी आपल्याला राज्याचे जे सन्माननीय शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांना हा पुरस्कार मिळणार आहे. आणि खरं तर हा मूळ कार्यक्रम प्रशासनाच्या स्तरावरच होणार होता, परंतु आम्ही केसरकर साहेबांना विनंती केली आणि त्यांनी अगदी सहजच त्या विनंतीला मान दिला आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांच्याच ही एक भाग्याची गोष्ट आहे आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा सन्माननीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते आपला सत्कार होणार ही सुद्धा एक अतिशय चांगली गोष्ट आहे. मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग हा काय काय करतो त्याची माहिती आता आपल्याला उबाळे साहेबांनी दिली, पण त्याचबरोबर आपल्याला ही बघायला लागेल की मुंबई ही जशी महाराष्ट्राची राजधानी आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे, परंतु ही एक विरोधाभासाने भरलेलं शहर सुद्धा आहे. कारण एकीकडे ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर डिस्पॅरिटी आहे, एकीकडं एक एलिट किंवा अत्यंत चांगलं शिक्षण देणाऱ्या शाळा पण आपल्याकडे आहेत, तशा प्रकारचा समाज पण आपल्याकडे आहे, दुसरीकडे आपल्याकडे 60% लोक झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा राहतात. त्यामुळं आर्थिक विषमता, सामाजिक विषमता ह्याचं एक उत्तम चित्रण सुद्धा आपल्याला थोडंसं मुंबई शहरामध्ये दिसतं. आणि अशा वेळेला ज्या होय रे वर्गासाठी किंवा ज्यांच्यासाठी चांगले शिक्षण देणाऱ्या, ज्याचे फी सुद्धा जास्त असते, अशा प्रकारच्या शाळा खाजगी संस्था चालवत असताना समाजातल्या एका मोठ्या वर्गाला तितक्याच उत्तम दर्जाचं शिक्षण देण्याचं काम शेवटी महानगरपालिकेला, शासनाला हाती घ्यावं लागतं. आणि मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळा आणि त्यातले सर्व शिक्षक हे अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत. महापालिकेकडून बजेटमध्ये उत्तम तरतूद करून वेगवेगळे कार्यक्रम आपण राबवतो आणि अगदी विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य देण्यापासून ते इंग्रजी माध्यमांच्या शाळा चालवणं, शाळांमध्ये डिजिटल क्लासरूमपासून ते व्हर्च्युअल क्लासरूमपासून ते इतर अनेक प्रकारच्या लॅबोरेटरीज असतील, ज्याच्यामध्ये खगोलशास्त्रीय लॅबोरेटरीज आहेत, कम्प्युटर सायन्स शिक्षण आहे, या सगळ्या सुविधा आपण देत असतो. पण केवळ सुविधा देऊन किंवा फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करून शिक्षण देता येत नाही. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जो असतो तो शिक्षकांचा असतो. आणि शिक्षक या सगळ्या सुविधांचा फायदा घेऊन जेव्हा विद्यार्थ्यांना ज्ञानदान करतात, त्याच वेळेला खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचं जीवन घडतं. आणि ते मला वाटतं आपण सर्व शिक्षक, मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळातील शिक्षक हे काम अतिशय उत्तम पद्धतीने करत आहेत. आणि त्यामधूनच आज आपण या प्रातिनिधिक स्वरूपात या सर्व शिक्षकांचा सन्मान आपण करतोय. त्याच्यासाठी त्यांच्या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना प्रत्यक्षामध्ये माझ्या मते मुलाखतीसुद्धा या पारितोषिकास पात्र होण्यासाठी द्यावे लागतात. त्यामुळे या सर्व शिक्षक स्वतःचं काम सांभाळून हे या पारितोषिकाच्या या प्रक्रियेमध्ये सुद्धा सहभागी झाले, त्याबद्दल मी त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करते. शिक्षण विभागाचं, राज्याच्या शिक्षण विभागाचं सहकार्य नेहमी असतंच. आज आपल्याला जी मोठी भेट आपल्या शिक्षण मंत्र्यांनी दिली त्याच्यासाठी मी त्यांचं खूप मनापासून आभार मानते. कारण मला आता शिक्षणाधिकारी सांगतात की आपल्या काही या मान्यता अभावी या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना 10वीच्या परीक्षेसाठी आपल्याला दुसऱ्या शाळांमधून बसवावं लागत होतं, परंतु आता मात्र आपण आपल्या शाळांमधून ते आपल्या परीक्षेला अपिअर होऊ शकतात. आपण सर्व जे काम करत आहात त्या कामाचा पुन्हा एकदा मनापासून गौरव करून हे असंच काम आपण चांगल्या रीतीने चालू ठेवावं. आणि मुंबई महानगरपालिकेचं जे समाजातल्या सर्व स्तरातील घटकांना शिक्षण देण्याचं काम आणि उत्तम दर्जाचं शिक्षण देण्याचं काम आपण जे करतोय ते काम, त्या कामाला सदैव हातभार लावावा अशी आपल्या सर्वांना विनंती करून इथे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे पुन्हा एकदा आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मागितल्याप्रमाणे खरंच मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने केवळ SSC बोर्डाचंच नव्हे तर आता आपण नव्याने CBSE, IGCSE, केम्ब्रिज आणि IB सुद्धा शाळा सुरू केलेल्या आहेत. आणि सर्वसामान्य समाजाच्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरं म्हणजे गेली 7-8 वर्षापासूनचा प्रश्न आदरणीय शिक्षण मंत्री केसरकर साहेबांनी मार्गी लावला, त्याबद्दल त्यांची खरंच विशेष अभिनंदन. जोरदार टाळ्या वाजवत आपण सगळ्यांनी. यानंतर या विभागाच्या स्थानिक आमदार आदरणीय यामिनी जाधवताई यांना मी विनंती करतो की आपण सर्व उपस्थित शिक्षकांना शुभेच्छा द्याव्यात. आदरणीय आमदार बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराचा हा सोहळा आहे. आणि या सोहळ्याला मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे
शालेय शिक्षण मंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री, आमच्या सगळ्यांचेच आवडते केसरकर साहेब, अतिरिक्त आयुक्त मनपा अश्विनी भिडे मॅडम, उपायुक्त शिक्षण मनपा केशव उबाळे साहेब, महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाचे उपसंचालक संघवे साहेब, शिक्षण अधिकारी मनपा तडवी साहेब आणि कंकाळ साहेब यांच्या सोबत मी आधी कामही केलेलं आहे दोघांबरोबर आणि आम्हाला एकमेकांचा अनुभव आहे. या सगळ्यांना मी धन्यवाद देते की बरं झालं आपण हा प्रोग्राम लांबवला, किंवा बरं झालं अजून निवडणुका झाल्या नाहीत, लोकप्रतिनिधी नाहीत. कारण तसं असतं तर कदाचित आपण माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस 5 सप्टेंबर त्या दिवशी तुम्ही हा शिक्षकांना महापौर पुरस्कार दिला असतात. पण एखादा माणूस चांगलं काम करत असतं ना, ते काहीतरी शाहरुख खानचा डायलॉग आहे साहेब कि किसी चीज को आप अगर शिद्दत से चाहोगे तो सारी कायनात एक हो जाती है उसे तुमसे मिलाने में. आणि आपण सगळे शिद्दत से आपल्या महाराष्ट्र राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना, ज्यांचं व्यक्तिमत्व संवेदनशील आहे, सुसंस्कृत आहे, साधं आहे आणि आपलंसं वाटणारं आहे, अशा व्यक्तिमत्वाच्या वाढदिवशी आपण हा त्यांना एक गिफ्ट आपल्याकडनं मुंबई महानगरपालिकेकडनं देतोय. आणि आपण तर साहेब एकदम मोठाच बुके दिला, ते सगळ्या मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचाच बुके उचलून आपण आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना दिलात. मला वाटतं एकदा आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या 6 महिन्याच्या कारकिर्दीसाठी मुख्यमंत्री महोदय आणि सोबतीनं उपमुख्यमंत्री महोदय सुद्धा आणि सोबतीनं सगळं मंत्रिमंडळ जे आता अस्तित्वात आहे त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ. हा पुरस्कार 1971ला सुरू झाला. 2च पुरस्कार तेव्हापर्यंत होते. पण याच्यातला प्रोग्रेस आपण पाहिलात तर आज आपण 2022 मध्ये म्हणजे 2000 सालाला तो 44 ते 50 झाला आणि आज फायनलाइज आहे की आपण 2050 मध्ये 50 जणांना हा पुरस्कार देतो. ज्या शिक्षकांची हयात पूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांची गुणवत्ता आलेखनामध्ये जातं, त्यांची गुणवत्ता आपण विचारात घेणं विसरून जातो, किंवा ते स्वतः सुद्धा इतके त्या शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःला गुंतवून टाकतात की नेमकं त्यांची गुणवत्ता कोण कॅल्क्युलेट करेल, कोण ॲनालिसिस करेल आणि त्यांना कोण गौरवित करेल. तर मला वाटतं मुंबई महानगरपालिका हे काम अतिशय उत्कृष्टरित्या करते. मला अभिमान आहे की मी कधीतरी मुंबई महानगरपालिकेचा आजही आहे, कारण मुंबई महानगरपालिकेचे 6 वार्ड माझ्या विधानसभेत आहेत, पण मी एक भाग होते मुंबई महानगरपालिकेचा. जी मुंबई महानगरपालिका भारतात कुठलंही राज्य जे करत नाहीये ते महाराष्ट्रातलं मुंबई करते. भारतातली विविधता आपण इथे जपतोय. जवळजवळ 8 भाषेच्या शाळा मुंबई महानगरपालिका चालवत आहे. मी आता जस्ट विशाखापट्टणमला जाऊन आले परवा 2 दिवसापूर्वी. अतिशय मोठा लँग्वेजचा प्रॉब्लेम होतो भिडे मॅडम तिथे, कारण त्यांचं इंग्लिशही वेगळ्या ॲक्सेंट मधलं आहे आणि ते त्यांच्या तेलुगू शिवाय कुठली लँग्वेज ते बोलत नाही. पण माझा महाराष्ट्र आणि माझी मुंबई याच्यामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. गुजराती बोलली जाते, हिंदी बोलली जाते, इंग्रजी बोलली जाते आणि माझी माय मराठी सुद्धा बोलली जाते. याचा मला इतका अभिमान आहे. दिव्यांगांसाठी एक वेगळी शाळा आपण बनवलेली आहे. भिडे मॅडम, मी आपल्याला विनंती करेल, अनेकदा मी नगरसेविका होते, मी एक शिक्षण समिती सदस्य होते आणि एक प्रस्ताव मी तेव्हा मांडला होता. आता मी ज्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिव्यांगाचं मंत्रालय स्थापन केलं त्यावेळेला तिथेही मी ही मागणी केलेली आहे
की मुंबई महानगरपालिका एवढी मोठी भारताची आर्थिक राजधानी आहे, मोठी महापालिका आहे, आशिया खंडातली सगळ्यात मोठी महापालिका आहे, आणि बाजूची नवी मुंबई सारखी छोटी महानगरपालिका वन रूफ अकॅडमी त्यांनी दिव्यांग, विकलांग, त्याच्यानंतर गतिमंद, मतिमंद आणि अपंग लोकांसाठी बनवले, ज्याच्यामध्ये त्यांना फिजिओची तिथे व्यवस्था असते, त्यांना मेडिकल ट्रीटमेंटची व्यवस्था असते, त्यांच्या गोळ्या, औषधं, आणि पॅरलली त्यांना तिथे ट्रेनिंग दिली जाते जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभं राहून, इनफॅक्ट त्याच्या पुढे जाऊन त्यांना तिथून नोकऱ्या दिल्या जातात, त्यांना रोजगार दिले जातात. अशा पद्धतीची जर मुंबई महानगरपालिका एवढी मोठी महापालिका आहे तर त्याच्यामध्ये वन रूफ अकॅडमी या लोकांसाठी व्हावी अशी मागणी मी आपल्याकडे करते, आणि आपण त्याचा विचार नक्कीच कराल याची मला खात्री आहे. मी स्वतः मुंबई महानगरपालिकेत 3 शाळांमध्ये शिकलेली आहे मॅडम. सगळ्यात पहिली बँड्राची लक्ष्मीनगरची शाळा, तिथे 1ली ते 3री शिकले. त्याच्यानंतर 3री ते म्हणजे 3री मध्ये मला अर्धवट सोडून जावं लागलं खारला, तर खारच्या शाळेमध्ये मी 6 महिने पुरे केले. त्याच्यानंतर मी 4थी ते 6वी मी जिल्हा परिषदेच्या शाळेत गावी शिकलेली आहे, खेड तालुक्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मुंबईला आल्यानंतर चेंबूर स्टेशनच्या बाजूला असलेली मुंबई महानगरपालिका त्या शाळेत 6 महिने शिकले. त्याच्यानंतर मी माझ्या वरळी कोळीवाड्यातल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिकलेली आहे. शाळांमधलं शिक्षणाचा दर्जा वाढलेला नाही आहे, शिक्षणाचा दर्जा तो आधीही तोच होता. शिक्षक तितक्याच पद्धतीने अटेंटिव्ह होते, आणि म्हणून एक मुंबई महानगरपालिकेत शिकलेली महिला आज आमदार म्हणून तुमच्या समोर आहे. मुंबई महानगरपालिकेत शिकलेले माझे पती यशवंत जाधव साहेब हे सुद्धा स्टँडिंग कमिटीचे चेअरमन 4 वर्ष राहिलेले आहेत. त्यामुळे हा जो न्यूनगंड आहे की मुंबई महानगरपालिका शाळेतलं शिक्षण योग्य नसतं, खरं तर आपल्याला कुठलाही अधिकार नाही शिक्षणाला कुठला दर्जा देण्याचा. इट डिपेंड्स ऑन यू की तुमची किती क्वालिटी आहे आणि किती क्वालिटी तुम्ही तुमची डेव्हलप करता. सो आय एम व्हेरी हॅपी दॅट यू पीपल इन्व्हायटेड मी हिअर. पण मॅडम एक सांगेन की भले तुमचे लोकप्रतिनिधी नसतील मुंबई महानगरपालिकेचे, पण ज्या विभागामध्ये आजही आमदार म्हणून लोकप्रतिनिधी काम करतात, किमान तिथे तरी तुमच्या प्रशासनाकडनं आम्हाला इन्व्हायटेड आम्ही असणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. मी केसरकर साहेब आपल्या सोबतीनं बोलतीये की इतकी वर्ष मी स्वतः मार्केट गार्डन चेअरमन होते, जाधव साहेब 2दा मार्केट गार्डन चेअरमन होते, आणि जो माझा अभिमान आहे या जिजामाता भोसले उद्यानामध्ये जे 3 दिवस फळांचं, फुलांचं, झाडांचं प्रदर्शन लागतं, तिथे मला सन्मानाने बोलवलं जातं, आणि माझा खरंच तो अभिमान आहे. माझ्या कामातला एक तो तुम्ही जोडलेला तुरा आहे, आणि तिथे डायना येते आणि यामिनी जाधवला ओरली बोलवलं जातं. दिस शुड नॉट बी हॅपन, दिस इज नॉट डन. सो आय थिंक तुम्ही नोट डाऊन कराल, आणि जिथे जिथे लोकप्रतिनिधी आहेत सगळीकडे आहेत ना, त्यांना इन्व्हॉल्व करा. वी आर पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह, कारण तुमची इलेक्शन होईल, तुमचे छोटे छोटे वॉर्डवाले येईपर्यंत आम्हाला तुम्हाला कन्सिडर करायला हरकत नाही. एवढं बोलून मी थांबते. आणि माझ्या सगळ्या 50 जणांना ज्यांना हा महापौर पुरस्कार मिळालेला आहे, याचा अर्थ ज्यांनी त्यांचे फॉर्म्स भरले, ज्यांनी पार्टिसिपेट केलंय, त्यांना मिळाला नाही असा अर्थ होत नाही. दे आर ऑल्सो दॅट मच केपेबल फॉर दिस पुरस्कार. सो सगळ्यांना पुन्हा एकदा अभिनंदन, आणि पुन्हा एकदा मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता मॅडमने सांगितलं की सुरुवातीपासूनच आहे, आणि खरं म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्याकडे अशा काही शाळा आहेत की तिथले शिक्षक अतिशय उत्तम प्रकारे काम करतात, आणि म्हणून त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आहे. दोस्तों, अच्छी किताबें और अच्छे लोग तुरंत समझ में नहीं आते. अच्छी किताबें और अच्छे लोग तुरंत समझ में नहीं आते भाई, उन्हें तो पढ़ना पड़ता है. आणि ज्यांचा या ठिकाणी खरंच कार्याचा गौरव करावा, किंवा ज्यांचं अभ्यासवृत्ती आहे आणि महाराष्ट्र राज्याला शालेय शिक्षण मंत्री या स्वरूपामध्ये लाभलेले अतिशय हुशार व्यक्तिमत्व आणि विनम्र स्वभाव असणारे आमचे
शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री आदरणीय दीपकजी केसरकर साहेब यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो की सर आपण आमच्या या शिक्षकांना या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. आदरणीय मंत्री महोदय. सर्वप्रथम भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. ज्यांच्या नावाने महाराष्ट्राचं शासन चालतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी अभिवादन करतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या या विभागाच्या आमदार आदरणीय यामिनीताई जाधव, अतिरिक्त आयुक्त आणि ज्यांची ख्याती अतिशय वेगाने मुंबईचा कायापालट करण्यासाठी जे प्रकल्प आहे, ज्याच्यामध्ये त्यांचा मेट्रो प्रकल्पापासून प्रत्येक प्रकल्पामध्ये सहभाग राहिलेले आहे अशा अश्विनीताई भिडे, आपले उपायुक्त शिक्षण महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ सनदी अधिकारी आदरणीय केशवजी उबाळे, उपसंचालक शिक्षण संदीपजी सांगवे, DMCचे शिक्षणाधिकारी आदरणीय राजेशजी कंकाळ, DMCचे दुसरे शिक्षणाधिकारी राजू तडवी, ज्या वीर जिजामाता प्राणी संग्रहालयामध्ये हा कार्यक्रम होतो त्याचे आदरणीय संचालक संजयजी त्रिपाठी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या शिक्षणाधिकारी ममता राव, सुजाता खोरे, कीर्तिवर्धन, किरत कुडवे, अजय वाणी, मालती रोपणे, संगीता तेरे, उपप्रमुख आशाताई मोरे, त्याचबरोबर ज्यांचा सत्कार आज या ठिकाणी होतोय ते सर्व गुणवत्ता प्राप्त केलेले असे आदर्श शिक्षक, त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे कुटुंबातील सर्व व्यक्ती, उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आणि त्याचबरोबर आपल्या BMCचे सर्व सन्माननीय या ठिकाणी अधिकारी कर्मचारी, मला अतिशय आनंद झाला की आपल्याला या ठिकाणी पुरस्कार देण्याचं भाग्य मला लाभतंय. खरं तर शिक्षक दिनाच्या दिवशी आम्ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सर्व आदर्श शिक्षकांचा सत्कार केलेला आहे. आणि त्याच दिवशी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं होतं की शिक्षकांचा जो बहुमान असतो हा बहुमान या महाराष्ट्र राज्याची परंपरा आहे आणि ती कायम राखली जाईल. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगू इच्छितो की आज ज्या काही 91 शाळांना आपण मान्यता दिल्या त्या मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या दिवशी होत आहे. हा सुद्धा एक योगायोगच आहे. आणि एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की ज्यावेळेला मी शिक्षण मंत्री बनलो त्यावेळेला असं ठरवलेलं होतं की विद्यार्थी हा आपला केंद्रबिंदू आहे आणि त्याला क्वालिटी एज्युकेशन देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मग हे क्वालिटी एज्युकेशन कोण देणार, तर आपल्या शिक्षक ते देत असतात. परंतु महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती राहिलेली आहे की अनेक विनाअनुदानित शाळा होत्या, त्याच्यावर टीचर्स होते, काही ज्यांची नोंद झालेले नव्हते अशा अघोषित शाळा होत्या. आपल्यापैकी अनेक शाळा ज्यांना तुकड्या मंजूर करण्यात आल्या त्या तुकड्यांवरचे शिक्षक होते, मग ते शाळांमधले होते, ज्युनियर कॉलेजमधले होते. आणि सर्वसाधारणपणे जर शाळा या शहरातल्या असल्या तर काही प्रमाणात त्यांना फी मिळू शकते. परंतु ग्रामीण भागामध्ये अशी परिस्थिती आहे की अनेक संस्था की ज्यांनी विनाअनुदानित म्हणून शाळा घेतल्या आणि नंतर मग ते शाळेच्या शिक्षकांना त्यांची आवश्यक तो पगारसुद्धा देऊ शकले नाही. असे शिक्षक हे 4,000, 5,000, 10,000 अशा अल्प वेतनावर त्या ठिकाणी काम करत होते. हे सांगण्याची एवढ्यासाठी आवश्यकता आहे की अशा 61,000 शिक्षकांना आम्ही एका वेळेला न्याय दिला आणि 1100 कोटी रुपयाची तरतूद ही त्यांच्यासाठी केली. केवळ 1100 कोटी रुपयाची नाही तर 5500 कोटी रुपयाची एकंदर तरतूद ही आम्हाला येत्या 5 वर्षामध्ये ह्याच्यासाठी लागणार आहे. आणि म्हणून ज्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं होतं की आम्ही शिक्षकांबरोबर राहू, तर आम्ही केवळ बोलून दाखवलं नाही तर आम्ही ते करून दाखवलं. हा बोलणाऱ्यामध्ये आणि करणाऱ्यांमधला फरक असतो.
आणि एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे की आपण शिक्षण खात्यामध्ये काम करता, ज्यावेळेला पहिल्यांदा शिक्षक म्हणून आपण लागता त्यावेळेला शिक्षक सेवक म्हणून आपल्याला काम करायला लागतं. काय होतं, शिक्षक सेवकांचा महाराष्ट्रामध्ये पगार 4,000, 6,000 आणि 8,000. आज आम्ही तोच पगार 16,000, 18,000 आणि 20,000 केलेला. हे मानधन आहे, पण मानधनसुद्धा मान मिळण्याइतपत मोठं पाहिजे असं मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत. आणि म्हणून आज मुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस साजरा करताना आम्ही कुठलंही सेलिब्रेशन ठेवलेलं नाही आहे. आरोग्य दिन म्हणून आम्ही तो साजरा करतो. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला आरोग्याच्या सुविधा लाभल्या पाहिजेत हा या शासनाचा निर्धार आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व स्त्रियांची तपासणी ही शासनाने पूर्ण केलेली आहे. खूप मोठं काम होतं. मला वाटतं जवळजवळ 4 कोटीपेक्षा जास्त स्त्रियांची तपासणी झालेली आहे. आजच्या दिवशी सर्व शालेय मुलांची तपासणीची सुरुवात मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झालेली आहे. सेलिब्रेशन कोण करतात? जे मोठे मोठे नेते असतात, जे राजा राजवाड्यांसारखे राहत असतात. परंतु जी लोक तळागाळातून येतात, आपले मुख्यमंत्री, मी महापालिकेच्या शाळांच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि मला अभिमान आहे की आमचे मुख्यमंत्रीसुद्धा ठाण्याच्या प्राथमिक शाळेमध्ये महापालिकेच्या शिकलेले आहेत. आणि म्हणून इथं येण्यापूर्वी मी आपल्याकडचे जे चर्चिस आहेत, ज्यांनी इंग्रजी शिक्षणाचा पाया महाराष्ट्रामध्ये किंबहुना संपूर्ण भारतामध्ये घातला, त्याचे आदरणीय कार्डिनल, म्हणजे धर्मगुरूंमध्ये ते प्रांताचे सगळ्यात मोठे धर्मगुरू समजले जातात. बिशपच्या वर कार्डिनल असतात. तर कार्डिनलनी मला मुद्दाम इन्व्हाइट केलं होतं न्यू एज्युकेशन पॉलिसीबद्दल बोलण्यासाठी. आणि तिथं सगळे प्रिन्सिपल होते मुंबईतल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे आणि काही महाराष्ट्रातले सुद्धा होते. आणि त्या ठिकाणी सुद्धा मी न्यू एज्युकेशन पॉलिसीबद्दल बोललो. न्यू एज्युकेशन पॉलिसी हे पंतप्रधान महोदयांचं स्वप्न आहे. आपल्याला माहिती असेल की 1986 सालामध्ये आपली एज्युकेशन पॉलिसी झाली आणि त्याच्यानंतर ही पॉलिसी बदलावी असं कोणालाही वाटलं नाही. आपली भारताची परंपरा, मी काय तुम्हाला फार मोठं लेक्चर देणार नाही, परंतु भारतीय जी संस्कृती आहे, आपण एक गोष्ट, आपण टीचर आहोत, आपल्याला माहिती आहे की इंग्रजीमध्ये पहिली शाळा ज्यावेळेला इंग्लंडमध्ये सुरू झाली त्याला भारतामध्ये विद्यापीठ होती. भारतामध्ये गुरुकुल नावाची संस्था होती आणि ज्याच्यामध्ये मुलांना शिक्षण दिलं जात होतं. आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो तक्षशिला वगैरे आता त्याचे अवशेष शिल्लक आहेत, परंतु त्या युनिव्हर्सिटीज त्या काळामध्ये अस्तित्वामध्ये होत्या ज्यावेळेला इंग्रजी माध्यमाची शाळासुद्धा ब्रिटनमध्ये नव्हती. आणि म्हणून ज्या वेळेला हा सर्वे रिपोर्ट अजूनसुद्धा इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये आहे की त्याने एक कर्नलची अपॉइंटमेंट केली की भारत देशावर आम्हाला राज्य करायचं, आम्हाला काय करायला लागेल. त्याला त्यांनी जरा 2 गोष्टी सजेस्ट केल्या. भारताच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत तो लष्करी अधिकारी फिरला, वेगळ्या देशात फिरला असेल, परंतु त्यांनी आपला रिपोर्ट पार्लमेंटला सादर केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की या देशावर जर राज्य करायचं असेल तर ह्याचं कल्चर आधी तुम्हाला तोडायला लागेल, आपली जी परंपरा आहे ती तोडायला लागेल आणि शिक्षणाची व्यवस्था तोडायला लागेल. आणि म्हणून त्या इंग्रजी शिक्षणाचा पगडा आजपर्यंत आपल्यावर आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण आदर्श शिक्षक आहात. 8 भाषांमध्ये आपण शिकवतो. तुम्ही 8 भाषांमध्ये शिकवता, परंतु महाराष्ट्र शासन 10 भाषा आता आम्ही त्या ठिकाणी आयडेंटिफाय केला, ज्याच्यामध्ये आपण आता बंगालीसुद्धा आणि मला वाटतं तमिळसुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. 10 भाषामध्ये आपण का शिकवतो मुलांना? तर मूल आपल्या मातृभाषेमध्ये सर्वोत्कृष्ट शिकू शकतं. आणि मुळातच या न्यू एज्युकेशनचा पॉलिसीचा पायासुद्धा मातृभाषेतील शिक्षण हा आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे काय आज वाटतं की मराठी शाळांकडे मुलांनी पाठ फिरवलेली आहे, ही पाठ फक्त आणि एकच वर्ष ते फिरवू शकतात. पुढच्या वर्षापासून त्यांना मराठीमध्ये शिकायलाच लागेल, कारण हे कंपल्शन नाही आहे. हे कंपल्शन अशासाठी नाही की मुलं इंग्रजी माध्यमाकडे का वळतात, तर त्यांना असं वाटतं की उद्या मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं आहे, तर मला इंग्रजी भाषा आली पाहिजे, कारण हे सगळे कोर्सेस इंग्रजीमध्ये आहेत. परंतु मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की पुढच्या वर्षी जून महिन्यामध्ये जे अकॅडमिक इयर चालू होईल त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचं पुस्तक हे मराठीमध्ये असणार आहे. आणि हे रेकॉर्ड आहे की भारतामधल्या कुठल्याही राज्यांमध्ये हे ट्रान्सलेशन का होऊ शकलं नाही. याचं कारण महाराष्ट्राची थोर परंपरा आहे. महाराष्ट्राला लक्ष्मण शास्त्री जोशींची परंपरा आहे, ज्यांनी मराठी विश्वकोशाची निर्मिती केली.
ज्याच्यामध्ये प्रत्येक टेक्निकल भाषेला पर्यायी मराठी शब्द त्या ठिकाणी आहे. आणि आमची भाषेची जी कार्यालय आहेत एवढी एफिशियंट आहेत की ते सहजासहजी एखाद्या गोष्टीचं भाषांतर करतात. आणि त्याच्यामुळे केवळ इंजिनिअरिंग नाही तर येत्या काही काळामध्ये मेडिकलचं शिक्षण, चार्टर्ड अकाउंटंटचं शिक्षण, जी टेक्निकल सब्जेक्ट आहेत हे सगळे सब्जेक्ट हे तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये झालेले बघायला मिळतील. आणि म्हणून मातृभाषेचा अभिमान आपल्याला असलाच पाहिजे. आणि हे आपल्याला कोणी शिकवलं? आदरणीय पंतप्रधान महोदयांनी, ज्यांनी पहिल्यांदा इंग्रजीचा पगडा आपल्यावरून काढून टाकला. पण इंग्रजीचा पगडा काढणं हा त्याचा मागचा उद्देश नाही. उद्देश असा आहे की जे तुम्ही स्वतः समजून घेतलं पाहिजे, तुम्ही आदर्श शिक्षक आहात, की मातृभाषेमध्ये सर्वोत्कृष्ट ग्रास्पिंग पॉवर ही मुलांना असते. आणि म्हणून मी आता समजा अनेक लोक असे म्हणतात की आता मी इंग्रजीमध्ये भाषण करून आलो, की तुम्ही प्रवक्ता म्हणून भाषण करत असताना तिन्ही भाषांमध्ये उत्कृष्ट बोलता. परंतु मी विचार करताना मराठीमध्ये बोलतो, ट्रान्सलेट करतो आणि ते मी बोलत असतो. प्रत्येक मुलाचं असंच आहे, तो समजताना आपल्या मातृभाषेमध्ये शिकतो, ते इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करतो आणि त्याचं ग्रहण करतो. हे तुम्हाला सांगण्याची गरज एवढ्यासाठी आहे की ज्या देशांनी उत्कृष्ट सायंटिस्ट, उत्कृष्ट नोबेल पारितोषिक जिंकलेले आहेत, उत्कृष्ट सायंटिस्ट संपूर्ण जगाला दिलेले आहेत, त्यातला एकही देश इंग्रजीमध्ये बोलत नाही. जर्मनीमध्ये सगळ्यात जास्त सायंटिस्ट निर्माण झाले, तिथं इंग्रजी बोलली जात नाही. आपण राफेल विमानं वापरतो ज्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट जगातली टेक्नॉलॉजी आहे, त्या फ्रान्समध्ये फ्रेंचमध्ये सगळं शिक्षण असतं, तिथं अजिबात त्यांना इंग्रजी बोलता येत नाही. रशियासारख्या देशामध्ये गेला तर रशियन व्यतिरिक्त त्यांना काहीही बोलता येत नाही. काल मी जपानच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो, तिथं त्यांना जापनीज व्यतिरिक्त काही बोलता येत नाही. ते जापनीजमधून भाषण करतात, आपल्याला एखादा आपला अनुवादक तिथं बसवायला लागतो, तो कन्व्हर्ट करतो इंग्लिशमध्ये आणि ते बोलत असतात. कारण इंग्रजी ही इंटरनॅशनल आपण एकामेकाशी संवाद साधण्याची भाषा आहे. आपल्याला त्याला कम्युनिकेशन लँग्वेज म्हणू शकतो, पण इंग्रजी म्हणजे सर्वस्व नाही. आणि हे मुलांच्या मनामध्ये सुद्धा बिंबवण्याचे आता दिवस आलेले आहेत, कारण उत्कृष्ट शास्त्रज्ञ आपल्याला द्यायला लागतील. दुसरी गोष्ट अशी आहे की मी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीबद्दल तासनतास बोलू शकतो, परंतु हा तो प्रसंग नाही. हा प्रसंग कशाचा आहे? हा प्रसंग तुमचा कौतुक करण्याचा आहे. आणि त्याच्यामुळे एकच गोष्ट मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो की न्यू एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे आपल्याला मातृभाषेमध्ये जसं शिक्षण द्यायचं आहे तसंच ह्या संपूर्ण पॅटर्न आता चेंज होणार आहे. आपण मुंबईमध्ये राहता म्हणून इथं ज्युनियर सिनियर KG असते. मुंबईच्या अनेक भागामध्ये आज सुद्धा अंगणवाडी आहे. अंगणवाडीला दुर्दैवाने इथं इमारती उपलब्ध झालेल्या नाही दुबई साहेब, त्यामुळे काही भागामध्ये अंगणवाडी अजूनही भाड्याच्या ह्याच्यामध्ये चालतात. परंतु ही सिस्टम आता चेंज होणार आहे. म्हणजे ज्याला आपण प्री प्रायमरी म्हणतो, ज्याला आपण किंडर गार्डन म्हणतो किंवा नर्सरी स्कूल म्हणतो, ही एक स्टेज झाली. ज्युनियर KG सिनियर KG ही एक स्टेज झाली. आणि त्याच्यानंतर पहिली आणि दुसरी असं म्हणून 5 ह्या प्री प्रायमरी होणार आहे. आणि त्याच्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्री प्रायमरीचं बेस हा आपल्याला तयार करून घ्यायला लागेल न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये. आणि ते सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. चॅलेंज कशासाठी असतं की लहान मुलं असतात, त्यांचा मेंदू विकसित होत असतो. आणि हा मेंदू सगळ्यात जास्त हा वयाच्या 2ऱ्या-3ऱ्या वर्षापासून साधारणतः 8-9 वर्षाचा मुलगा होईपर्यंत त्याचा मेंदू विकसित होत असतो. आणि मग तुम्ही तो मेंदू विकसित व्हायला दिला नाही तर त्याचे अनिष्ट परिणाम हा तो विद्यार्थी संपूर्ण आयुष्यभर भोगत असतो. आणि त्याच्यामुळे मुलं सगळ्यात जास्त झोपतात. आणि आपली झोप जसं जसं आपलं वय वाढतं त्याला आपली झोप हळूहळू कमी होत जाते, कारण निसर्गाने ती केलेली एक आवश्यकता आहे. आणि म्हणून मला माहिती आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये अनेक अडचणी, मी आत्ता ज्याला इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे गेलेलो होतो, त्यांच्या स्कूल बसेस येतात त्या सकाळी 7ला येतात, म्हणजे मुलांना उठायला लागतं सकाळी 6 वाजता. पण दुसरं कंपल्शन असं सुद्धा आहे की 8 वाजता त्याला त्या स्कूल बसच्या बसस्टॉपवर सोडून पालकसुद्धा आपापल्या कामाला जात असतात. सिस्टम कशी बदलायची ह्याच्यावर विचार करायला लागेल, पण त्याच्यासाठी विद्यार्थ्यांच्या फ्युचरचा बळी देता येणार नाही. मुलांचा व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे. मुंबईसारखे कॉर्पोरेशन श्रीमंत आहे म्हणून ते तुम्हाला वेगवेगळ्या स्पोर्ट्स आहेत, चित्रकला आहे, ड्रामा आहे, सिंगिंग आहे हे शिकवू शकतात. परंतु राज्याची अनेक मुलं आहेत जी ह्याच्यापासून वंचित राहिलेली आहेत. आपल्याला त्या मुलांचा सुद्धा विचार केला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही अनेक
ॲपची मदत घेतो. एक नवीन कॉम्पिटिशनसुद्धा आलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुलांच्याबद्दल आत्मीयता कशी असू शकते. तर बेस्ट ऑफ द बेस्ट सिंगर्स आहेत, जसं आशा भोसले आहे, कुमार सानू आहे. तर त्या ड्रामामधला सर्वोत्कृष्ट हे, सिंगिंगमधला सर्वोत्कृष्ट मनुष्य हा त्या ठिकाणी ॲपद्वारे शिकवणार आहे. आणि ज्या वेळेला 1000 मुलं सिलेक्ट होतील त्यावेळेला ह्या सगळ्या सेलिब्रिटीज त्यांना स्वतः शिकवणार आहे. शेवटी मुलांबद्दल आत्मीयता हे एक शिक्षण खात्याचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आशा भोसलेने एखाद्या मुलाला शिकवणं याच्यासारखं दुसरं काय असू शकत नाही. आणि ह्याला महाराष्ट्र म्हणतात. आणि म्हणून त्या महाराष्ट्राचे आपण नागरिक आहोत याचा प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. असे असंख्य प्रयोग आम्ही एज्युकेशनमध्ये करतोय पुढच्या काळामध्ये. आणि म्हणून आम्ही अनेक जे निर्णय घेतले त्याच्यामध्ये जसं तुम्हाला म्हटलं की शिक्षकांच्या संदर्भात निर्णय घेतलेले आहेत. माझं नेहमी एक ड्रीम राहिलेलं आहे, तुम्ही उत्कृष्ट प्रयोगशीलता दाखवली पाहिजे. आणि असे प्रयोगशीलता दाखवणाऱ्या ज्या संस्था आणि शिक्षक आहेत यांचं आम्ही एक मॅगझिन तयार केलेलं आहे. दर 2 महिन्याला ते मॅगझिन प्रसिद्ध होणार. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय काय प्रयोग केले आपल्या शाळेमध्ये. प्रत्येकाकडे रिसोर्सेस खूप कमी असतात, पण रिसोर्सेस कमी असताना सुद्धा असे आदर्श शिक्षक आहेत की त्यांनी असे प्रयोग केले की त्या शाळाला 7-7, 8-8 तुकड्या काढायला लागल्या. त्याच्यामध्ये ॲडमिशन मिळायला रांगा लागतात. आणि मग त्यांचं कौतुकसुद्धा झालं पाहिजे, जसं आज तुमचं कौतुक होतं आहे तसंच. पण केवळ कौतुक होता कामा नये, तर त्यांनी केलेले प्रयोग हे सर्वसामान्य इतर शाळांपर्यंत सुद्धा पोहोचले पाहिजे. आणि म्हणून जसं आपण मी आपल्याला बोललो की आपण शिक्षकांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला, तसंच नाईट स्कूल ही मुंबईसारख्या शहरांची गरज आहे. त्याच्यासाठी आम्ही नवीन पॉलिसी बनवलेली आहे. लवकरच त्यांचा दर्जासुद्धा कशा रीतीने वाढवायचा ह्याच्यावर आम्ही काम करतोय. नाईट स्कूलची अडचण काय असते की दिवसभर एखादा मुलगा काम करणार किंवा एखादा तरुण काम करणार आणि रात्रीच्या ज्यावेळेला तो स्कूलमध्ये जातो त्याला मोजका जो वेळ असतो, या मोजक्या वेळेमध्ये त्याला शिकवायला लागणार. म्हणजे तुम्ही नॉर्मली जे शिकवता ते कॉम्प्रेस करायला लागणार आणि ते तेवढ्या पिरियडमध्ये त्यांनी ते ग्रास्प केलं पाहिजे आणि तो शिकला पाहिजे. म्हणजे ही एक मोठी कसरत आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा मी सूचना दिलेल्या आहे की याच्यासाठी एक वेगळा करिक्युलम तयार करा की ज्याच्यामध्ये कमी वेळामध्ये जास्त संपूर्ण सब्जेक्ट कसे आपल्याला कव्हर करता येतील. दुसरा जो एक विचार आहे तो असा सुद्धा आहे, काल माझा उपमुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाली, कारण ते स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खूप इंटरेस्ट घेतात की ऑनलाईन बोर्ड तयार करायचं की अनेक मुलांना आयुष्यामध्ये संधी मिळत नाही आणि मग ते ज्या ओपन स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये जातात, पण ओपन स्कूलला कधीही आपल्या बोर्डच्या बरोबरीचा दर्जा देण्यात आलेला नाही. म्हणून त्या मुलांना आयुष्यामध्ये कधीतरी एकदा अशी संधी मिळाली पाहिजे की त्यांनी हे शिकलं पाहिजे. तुम्ही दिव्यांगांच्या शाळा काढण्याचा निर्णय घेतलेला अतिशय चांगला आहे. याच्यासाठी सुद्धा न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये तरतूद आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण जे जेंडर बायस्ड म्हटलं जातं, ज्या जगामध्ये आपल्याकडे असं बघितलं जातं की हा एक असा देश आहे की ज्या ठिकाणी स्त्री पुरुषाला वेगवेगळी वागणूक दिली जाते, जे तृतीयपंथी आहेत त्यांना वेगळी वागणूक दिली जाते. परंतु ह्या सगळ्याचा विचार हा न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये केलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी याच्यासाठी वेगळी तरतूदसुद्धा केलेली आहे की हे असं घडता कामा नये, ह्याच्यासाठी तरतूद केलेली आहे. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत, पण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे ही टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीमुळे फरक पडतो आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग ते सगळ्यात लेटेस्ट काय आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, रोबोटिक्स असेल, कॉम्प्युटर लॅब्स असतील, टिंकरिंग लॅब्स असतील, सगळ्याचं सगळं अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा शिकवलं जाणार आहे. जशी आपल्याकडे बोर्डिंग स्कूल असतात तसं डे बोर्डिंग स्कूल करण्याची सुद्धा संकल्पना ही न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे न्यू एज्युकेशन पॉलिसीचा खरं तर कार्यशाळा ह्या सगळीकडे झाल्या पाहिजेत की ज्याच्या माध्यमातून हे कळू शकेल की काय देशाचं चित्र बदलण्याची ताकद कशामध्ये आहे, तर ती शिक्षणामध्ये आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वजण आदर्श शिक्षक आहात. मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की शिक्षण मंत्री म्हणून मला सगळ्यात जास्त काय जाणवलं असेल महाराष्ट्रामध्ये आपल्या मुलांना काय शिकवण्याची गरज आहे, तर ती डिग्निटी ऑफ लेबर. कुठलंही काम करण्यामध्ये कमीपणा मानता कामा नये. आणि म्हणून न्यू एज्युकेशन पॉलिसीचं जे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये व्होकेशनल ट्रेनिंगला महत्त्व दिलेलं आहे. 10 वर्षामध्ये भारत हा सर्वात तरुण देश होणार आहे. अशा वेळेला जगाची जी
मॅनपॉवर रिक्वायरमेंट आहे, स्किल्ड मॅनपॉवर रिक्वायरमेंट, ही देण्याची क्षमता ही भारतामध्ये निर्माण झाली पाहिजे असं आदरणीय पंतप्रधान मोदयांना वाटतं. आणि म्हणून मी 10 वर्षानंतर सांगत नाही की आज मी तुम्हाला एक आठवड्यापूर्वीची गोष्ट सांगतो की स्टुटगार्ड नावाचं शहर आहे जर्मनीमध्ये आणि मुंबई हे दोन्ही एकामेकाचे पार्टनर सिटीज आहेत आणि जर्मन डेलिगेशन आलेलं होतं महाराष्ट्रामध्ये, कारण महाराष्ट्राशी जर्मनीचा खूप जवळचा संबंध आहे आणि पुण्याचं सुद्धा जी पार्टनर सिटी आहे ही सुद्धा जर्मनीमधली आहे. मला आता प्रत्येक सिटीचं नाव आठवणे कारण त्यांचं स्पेलिंग फार कॉम्प्लिकेटेड असतं. आणि त्यांनी मला सांगितलं की या वर्षाची रिक्वायरमेंट ही 4 लाख मुलांची आहे. 4 लाख मुलं ही महाराष्ट्रामधून जर्मनीमध्ये जाऊ शकतात. म्हणजे असं प्रत्येक देश आहे ज्यांची रिक्वायरमेंट आहे. आपल्याकडे जर 40,000 रुपये एका वायरमनला मिळत असेल तर जर्मनीमध्ये वायरमनचा दिवसाचा पगार 40,000 रुपये आहे. शेवटी आपल्या मुलांना सुद्धा चांगलं नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, चांगल्या राहण्याच्या अपॉर्च्युनिटीज मिळाल्या पाहिजेत आणि ह्याच्यासाठी आम्ही शिक्षण विभागाने करार केलेला आहे, HCL बरोबर करार केलेला आहे कॉम्प्युटर एज्युकेशन देण्यासाठी. पण हा करार केवळ कॉम्प्युटर एज्युकेशन देण्यासाठी नाही, तर ज्यावेळेला आमची मुलं 12वी होतील त्याच्यानंतर 1 वर्ष सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये जातील आणि त्याच्यानंतर 15,000 मुलं हे HCL स्वतःच्या कंपनीमध्ये ते ॲब्झॉर्ब करून घेतील. TIS बरोबर करार केलेला आहे, टाटा इन्स्टिट्यूशन ऑफ सोशल सायन्सेससाठी. त्यांचा जो करार आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते जे ट्रेनिंग देणार आहे ते ट्रेनिंग दिल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये 1 वर्ष काम केल्यानंतर 10,000 मुलं ही स्वतः त्या ठिकाणी कामाला लागणार आहे. लवकरच आमचा ॲमेझॉन बरोबर करार होतो आहे, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी लागणारी फॅकल्टी ते पुरवणार आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं एक आम्ही आता नवीन एक हे सुरू करतो आहे, त्याच्याप्रमाणे दिल्ली ITI मधून याच्यासाठी लागणारी फॅकल्टी ही ऑनलाईन आपल्या मुलांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकवणार आहे. अशा अनेक गोष्टी आहेत जे आम्ही सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये करतो आहे. मुलं हुशार झाली पाहिजे आणि मुलांना आपल्याला पुढची पिढी घडवायची आहे आणि ती पिढी कोणाला घडवायची, पुढची पिढी ही तुम्हाला घडवायची आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अनेक गोष्टी करत असताना आणि काही निर्णय जे आम्ही घेतले ते मी तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य समजतो. पुढच्या आर्थिक शैक्षणिक वर्षामध्ये ते घडणार आहे की आपण अतिशय दर्जेदार अशी पुस्तकं तयार करतो बालभारतीच्या ह्याच्यात. अनेक ग्रामीण भागामध्ये असं आहे की अनेक मुलं ज्यांना वह्या घेता येत नाही, पालकांची त्यांची परिस्थिती नसतात, ते एखाद्या समाजसेवकाचा वाढदिवस व्हायची वाट बघतात आणि एक मोठा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडत असतो की वाढदिवस असला की त्या दिवशी मुलांना वह्यांचं वाटप होतं. पण माझी स्वतःचा असा विश्वास आहे की महाराष्ट्रावर सगळ्यात अगोदर मुलांचा अधिकार आहे. म्हणून याच्या पुढच्या काळामध्ये कधीही मुलांना कोणाच्या वाढदिवसाची वाट बघायला लागणार नाही. वह्यासुद्धा त्यांना पुढल्या वर्षीपासून मोफत मिळणार आहे. आणि या वह्याची पानं जी आहेत ती प्रत्येक धडा संपल्यानंतर त्याला एक पान अटॅच असणार आहे. आणि तुम्ही शिक्षक शिकवता, शेवटी एक लक्षात घ्या की नुसतं पुस्तक वाचून जर विद्यार्थी शिकले असते तर मग शिक्षकांची गरजच राहिली नसती. मुलं शिकत असतात कोणाकडून, त्या पुस्तकातून नाही शिकत, त्या तुमच्याकडून शिकत असतात. आणि म्हणून तुम्ही ज्या उत्कृष्ट नोट देता त्या नोट ताबडतोब धडा संपल्यानंतर तो विद्यार्थी त्या ठिकाणी घेऊ शकेल. आणि प्रत्येक पुस्तकामध्ये सगळ्या विषयांची पानं असणार आहेत. मग तुम्ही म्हणाल एवढं मोठं जाड पुस्तक होईल, असं होणार नाही. त्याचे 4 भाग केलेले आहेत. तुमच्या ज्या 4 परीक्षा असतात आणि त्या 4 परीक्षामध्ये जो अभ्यासक्रम असतो तो डिवाईड केलेला आहे. म्हणजे याच्यापुढे महाराष्ट्रातली मुलं फक्त एक पुस्तक घेऊन आपल्या दप्तरात घेऊन शाळेमध्ये जाते. दप्तराचं ओझं कमी करण्याचे अनेक प्रयोग झाले, ते प्रयोग यशस्वी झाले नाही. अनेक ठिकाणी मी पूर्वी दुसऱ्या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. मॅडमची करिअर पहिल्यांदा तिथं सुरू झाली. पहिलं मला वाटतं पोस्टिंग CO म्हणून मॅडमचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतं. उत्कृष्ट जिल्हा आहे, तुमचं 96% रिझल्ट आहे, तर मुंबईला त्याचा अभिमान असतो. माझ्या जिल्ह्याची पासिंग आउट पर्सेंटेज ही 99.4% आहे. कदाचित महाराष्ट्रातले जर हायेस्ट आहेत, कदाचित भारतातले सुद्धा हायेस्ट असेल. पण हे करताना तिथले शिक्षक, तिथले विद्यार्थी जे परिश्रम घेतात त्याच्यामुळे ते घडलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ही वह्याची पानं देण्याची सुद्धा कल्पना ही मला त्याच्यामधूनच सुचली की आपण काहीतरी विद्यार्थ्यांसाठी केलं पाहिजे. दुसरं एक असं होत होतं की शाळांमध्ये आपण OBC मुलांना युनिफॉर्म देतो, BC मुलांना युनिफॉर्म देतो, दारिद्र्यरेषेखालच्या मुलांना युनिफॉर्म देतो, पण त्याच्या शेजारी सर्वसामान्य इतर मुलंसुद्धा बसलेली असते. त्यांना असं वाटतं की अरे शाळा युनिफॉर्म देते, आमच्या शेजारी बसलेल्या मुलाला देते, मला मात्र देत नाही, माझ्या पालकांना माझा युनिफॉर्म घ्यायला लागतं. डिस्पॅरिटी होता कामा नये.
डिस्पॅरिटी ही जे रिसोर्सफुल आहेत त्यांच्या संदर्भात अशी डिस्पॅरिटी होता कामा नये. आणि म्हणून कालच माझी आमचे उपमुख्यमंत्री महोदय हे अर्थमंत्री सुद्धा आहे, त्यांच्याशी चर्चा झाली आणि कदाचित बजेटमध्ये याची सुद्धा घोषणा होईल. आणि म्हणून मी सांगतो की तुम्हाला पुढच्या काळामध्ये सर्वच्या सर्व मुलांना युनिफॉर्म देण्याचा सुद्धा आम्ही निर्णय घेतलेला आहे. मुंबईसारखे कॉर्पोरेशन आता सुद्धा देत असेल, परंतु जी मोठी 3-4 कॉर्पोरेशन आहेत जी रिसोर्सफुल आहेत त्यांना आम्ही सूचना देणार आहोत की त्यांनी द्याव्या, परंतु उरलेल्या सगळ्या लोकांना आम्ही स्वतः हे युनिफॉर्म्स देणार आहोत. शेवटी मुलांसाठी चांगल्यात चांगल्या सुविधा करत असताना माझं स्वतःचं एक स्वप्न राहिलेलं आहे की आमचे टीचर्स हे भारतातले सर्वोत्कृष्ट टीचर्स राहिले पाहिजे. आणि म्हणून सगळ्यात जास्त मान कोणाला असतो याच्यामध्ये? डॉक्टरला असतो. त्याच्या गाडीवर लिहिलं असतं DR म्हणजे डॉक्टर. मी आमच्या डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे की सगळी माहिती घ्या की हे कोण ह्याचे इनिशिएटिव्ह देतात, आणि त्यांना सांगितलेलं आहे की टीचर्ससाठी एक कॅटेगरी करा आणि त्याला TR असं त्यांच्या गाडीवर लिहिण्याला अलाव केलं. जो मान आपलं आयुष्य वाचवणाऱ्या डॉक्टरला असतो तसं तुम्ही मुलांचं आयुष्य घडवत असता. तुम्हाला तो मान मिळाला पाहिजे. पण एकच गोष्ट तुम्हाला सांगतो की मान मिळवण्यासाठी आपल्याला सुद्धा तेवढीच चांगलं एफर्ट्स घ्यायला लागेल, तेवढीच चांगली वागणूक सुद्धा ठेवायला लागेल. कारण हे अतिशय पवित्र क्षेत्र आहे. या पवित्र क्षेत्राचं कुठल्याही परिस्थितीमध्ये अवमान होईल अशी कुठलीही कृती आपल्याकडून सुद्धा घडता कामा नये. हे आपणा सर्वांचं सुद्धा कर्तव्य आहे. आणि म्हणून आदर्श शिक्षक म्हणून तुम्ही जी मुलं घडवलेली आहेत त्याच्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि शिक्षकांच्या ज्या ज्या समस्या तुम्हाला वाटतात सोडवायच्यात आपण निश्चितपणे सोडू. महाराष्ट्र खूप मोठं राज्य आहे आणि तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की आमचा एकंदर मी 5 वर्ष अर्थ खात्याचं सुद्धा राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. 5 वर्ष महाराष्ट्राचं बजेट सादर केलेलं आहे. आपला एकंदर नोकरांवरचा जो पगार असतो म्हणजे स्टाफ अधिकारी सगळ्यांवरचा, पोलीस डिपार्टमेंट, एक्साईज डिपार्टमेंट, जिल्हा परिषद सगळ्यांचा मिळून पगार हा 1,42,000 कोटी रुपये आहे. आणि फक्त शिक्षकांवरचा पगार हा 66,000 कोटी रुपये आहे. म्हणजे महाराष्ट्र शासन हे एकमेव शासन आहे की जे अनुदानित शाळांना सुद्धा 100% शिक्षकांचा पगार देतं. त्या ठिकाणच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार देतं. आणि त्याच्यामुळे एक मोठी जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची सुद्धा आहे की आपण सर्वोत्कृष्ट शिक्षण सुद्धा दिलं पाहिजे. आणि म्हणून आता आपण 6व्या क्रमांकावर, पहिल्या क्रमांकावर आलो शिक्षणामध्ये, परंतु हा क्रमांक आपण 3 राज्यांबरोबर विभागून घेतलेला आहे. पुढच्या काळामध्ये माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्र एवढ्या उंचीवर राहायला पाहिजे की कुठल्या राज्याने त्याच्या जवळपास येण्याचे सुद्धा त्यांची हिंमत होता. त्यामुळे किंबहुना ती कॅपॅसिटी तुम्ही सगळे निर्माण कराल अशी अपेक्षा करतो. मनापासून आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. चांगलं काम आपण केलेलंच आहे, पण याच्यापेक्षा अधिक काम आपल्याकडून घडो. जीवनामध्ये चांगलं आयुष्य, चांगलं आरोग्य आपल्याकडून आपल्याला मिळो आणि आपल्या हातून खूप या शिक्षण क्षेत्राची सेवा घडो एवढ्या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय शिक्षण मंत्री महोदयांच्या हस्ते आपला सन्मान होतोय. आणि साहेब म्हटल्याप्रमाणे मुंबई महापालिकेचे सगळेच अतिशय गुणी शिक्षक आहेत. परंतु पुरस्कार मिळाला म्हणजे केवळ सत्कार नव्हे तर आपली जबाबदारी देखील तेवढीच वाढते. आणि मला खात्री आहे आपण सगळेजण अशी जबाबदारी पूर्ण कराल. आणि आता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो म्हणजे आपला शिक्षकांचा सन्मान सोहळा आपण सुरू करूयात. सर्वांना विनंती आहे, मातृभाषेचा प्रचार प्रसार सुद्धा उत्तम काम केले आहे. आणि विशेष म्हणजे त्या विविध प्रकारचे वेबिनार देखील त्यांनी आयोजित केले आहेत. धन्यवाद. कुमार राय अतिशय उत्तम प्रकारे शिक्षक, डॉक्टर बाबासाहेब पुरस्कार, राजभाषा पुरस्कार, महावीर इंटरनॅशनल सारख्या वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. असे रामकुमार राय यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मित्रांनो, टाळ्या मात्र वाजवायला कंजूसी करायची नाही. जोरदार टाळ्या प्रत्येकासाठी वाजल्या पाहिजे. यानंतर पुढील विभागामध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धांमध्ये त्यांचा भाग आहे.
एक तंत्रज्ञ शिक्षिका साहित्य निर्मितीमध्ये देखील त्यांचा मोठा वाटाच्या दर्शना दीपक चव्हाण मॅडम यांचा देखील त्यांच्या यजमानांसह या ठिकाणी आपण सन्मान करतो आहे. आदरणीय शालेय शिक्षण मंत्री केसरकर साहेबांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय. मित्रांनो, टाळ्या वाजवायला बंद व्हायचं नाहीये. धन्यवाद. यानंतर पुढील पुरस्कार आहे सीमा कृष्णकांत तायडे, MA पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था आणि असे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात सहभागी असतात अशा डॉक्टर सीमा तायडे यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. आदरणीय शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांच्या हस्ते आणि सर्व उपस्थितांच्या मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय. मित्रांनो, मी आता सांगितले की टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत, कारण उत्तम काम केले गेली 32-30 वर्षे त्या कार्याचा गौरव आहे आणि हा अतिशय मोठा त्यांचा सन्मान आहे. आणि आजची विशेष गिफ्ट म्हणजे आपल्या शालेय शिक्षण मंत्री साहेबांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतो आहे. यानंतर उत्तम प्रकारचं काम केले आणि मला सांगायला अभिमान वाटतो साहेब की बालभारतीच्या पाठ्यपुस्तकाची जी संरचना आहे त्या पाठ्यपुस्तक मंडळामध्ये याची निवड झालेली आहे. अशा अतिशय हुशार आणि गुणी शिक्षकांमध्ये प्रज्ञा हरीकर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये देखील त्यांचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत येत असतात. अशा शिक्षकाचा या ठिकाणी आदरणीय मंत्री महोदयांच्या हस्ते सन्मान होतो आहे. श्रीमती प्रज्ञा मधु हरीकर. आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता ते याची. त्यामुळे त्यांच्या माता त्यांच्या सोबत आहेत, त्यांनी त्यांना घडवलं शिकवलं. अशा श्रीमती मधु हरीकर मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होतो. यानंतर मी निमंत्रित करतो आता ऑनलाईन अध्यापन प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग आहे आणि उत्कृष्ट शाळा कशी होईल याकडे त्यांचा कल असतो. विद्यार्थ्यांच्या प्रति प्रचंड जिव्हाळा, प्रसंगी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून शाळेतील विद्यार्थ्यांना जे कमतरता असतील त्याप्रमाणे त्या काम करतात. अशा या आदर्श मुख्याध्यापिका मानसी वाजे याही वर्षी इयत्ता मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये 104 मुलांचं ऍडमिशन त्यांनी केलं. मराठीची अतिशय उत्तम शाळा आहे अशा श्रीमती मानसी वाजे यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. यानंतर विशेष मार्गदर्शन केलेलं आहे. शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो. कोविडच्या काळामध्ये सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहे आणि गरीब विद्यार्थ्यांना कोविडच्या काळामध्ये अन्नधान्याचं वाटप असेल, वस्तूंचं वाटप या मॅडमने सामाजिक कार्य म्हणून केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या यजमानांसह त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. मुंबई महापालिकेचे सगळेच गुणी शिक्षक अतिशय उत्तम काम करतात. त्या मुख्याध्यापिका श्रीमती आस्तावरी नलावडे त्यांच्या सोबत आहेत. यामध्ये सरांचं जे उत्तम पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. कोविडच्या काळामध्ये शिक्षण जे काही ऑनलाईन चालू मनपा शाळेमध्ये त्या काम करत आहे. मुलींची आपल्या सगळ्यांना मुलींची पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या सोबत जे आले त्यांनी मात्र जास्त टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण आपल्या आदर्श ज्या घरातील पुरुष स्त्री असेल त्यांचा सन्मान होता, तेव्हा आपण टाळ्या वाजवायला बंद व्हायचं नाही. अशा टोपे मॅडम यांच्या सोबत आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतात आणि म्हणून हो ते बोललो ना पुढे मॅडम, बरोबरच आहे ते पण. येस मॅडम. तेव्हा अशा या कदम सरांच्या पाठीविषयी सतत उभा राहणारे त्यांच्या पत्नी देखील सोबत आहे, त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे. मोठ्या प्रकारे ऑनलाईन शिक्षण देण्याचं काम केलं. पालकांच्या सभा घेण्या, विविध शैक्षणिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या प्रति असणारी आत्मीयता यामुळे या श्रद्धा सुधाकर रोहकले मॅडम यांनी या ठिकाणी त्यांच्या पतीसह ते देखील निवृत्त प्राचार्य आहेत आणि अशा दोनही उभयतांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. श्रद्धा सुधाकर रोहकले. पाहण्यासाठी बहीण उपस्थित आहे आणि शाळेचे मुख्याध्यापक देखील उपस्थित आहे. कोविड काळामध्ये राज्यस्तरीय झूम वर्गात CN म्हणून उत्कृष्ट कार्य केलं. डिमांड संस्थेच्या मदतीने शैक्षणिक मार्गदर्शन आणि
साहित्य उपलब्ध करून देण्याचं काम यांनी केलेलं आहे. विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी योग्य वर्ग आयोजित करून उत्तम प्रकारचं शिक्षण कसं देता येईल यासाठी त्यांनी विविध कार्यशाळा राबवल्या. त्यामध्ये गणपती बनवण्याची कार्यशाळा असेल किंवा इतर विषयाच्या 18 वर्षांची सेवा आणि अतिशय आदर्श अशा या मुख्याध्यापिका. शालेय नियोजन, शिस्त, अभिलेख, चोख निकाल त्यांचा अतिशय उत्तम असतो. सगळ्या प्रकारच्या स्पर्धांमध्ये शाळेला त्या अतिशय उत्तमरित्या पारितोषिक प्राप्त करून देतात आणि मुख्याध्यापक म्हणून त्यांचं मार्गदर्शन पारितोषिक प्राप्त अशा ह्या अतिशय नावाजलेल्या मुख्याध्यापिका. मंडळी, टाळ्यांचा जोरदार गजर जरा होऊ द्या आपल्या या आदर्श मुख्याध्यापिकांसाठी. मॅडमचं वैशिष्ट्य असं की यावर्षी 10 विद्यार्थी त्यांचे गुणवत्ता यादीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेला आहे. लोकमंगल सेवा तर्फे त्यांना शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामध्ये गुणगौरव प्राप्त झालेला आहे. कोविड काळामध्ये राज्यव्यापी ऑनलाईन अध्यापनात निरीक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. क्रीडा स्पर्धा असू दे, विद्यार्थ्यांचा गुणवत्ता प्राप्त आहेत. 58 वर्षांची सेवा प्राप्त आहे आणि शहाजीनगर मनपा हिंदी शाळेमध्ये ते कार्यरत आहेत. महानगरपालिकेद्वारे कोविड काळामध्ये मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी राज्यस्तरीय युट्यूब चॅनल मॅडमनी स्वतः चालवलेला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 9 विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये तर 35 विद्यार्थी शिष्यवृत्ती प्राप्त. त्यांची शैक्षणिक कारकीर्द BA अतिशय होणारे असे हे शिक्षक कोविड ड्युटी करून सुद्धा ऑनलाईन अध्यापन आपल्या विद्यार्थ्यांसाठी सातत्याने त्यांनी केलेलं आहे. प्रत्यक्ष क्षेत्रभेट देऊन अध्यापन आणि समाजसेवा संस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि जीवनावश्यक वस्तूंची भेट ही मिळवून दिलेली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेमध्ये नवोपक्रम सातत्य. पूर्वोच्च प्राथमिक शिष्यवृत्तीमध्ये 2 विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये, 1 विद्यार्थी मेरिट मध्ये, 19-20 मध्ये देखील 1 विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये सळकलेला आहे. आणि स्काउट गाईड मध्ये अंतर्गत स्काउट बुलबुल मध्ये त्यांना 4 विद्यार्थी हे चतुर्थ चरणामध्ये आलेले आहेत. असे अत्यंत गुणवंत शिक्षक आणि 3 विद्यार्थी आता या मुंबई पब्लिक स्कूल पोईसर हिंदी शाळा क्रमांक 1 येथे कार्यरत. नवोपक्रमामध्ये सुंदर माझे अक्षर ह्या नवोपक्रमाला जिल्हास्तरीय निवड. लेखनाची आवड व्हावी म्हणून एअरबड्स, मोबाईल आणि मोबाईलच्या सहाय्याने डिजिटल पाठीची निर्मिती केलेली आहे. गुगल मीट यांच्याद्वारे त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे. जरा टाळ्या आपण पुन्हा एकदा वाजवूया आपल्या ह्या गुणवंतांसाठी. खरंच टाळ्यांचा जोरदार गजर होऊ द्या. आदरणीय मंत्री महोदयांच्या वर्षांची सेवा आणि संघर्षनगर मनपा उर्दू शाळेमध्ये ते कार्यरत आहेत. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करतात. NCERTचे ओरिएंटेड प्रोग्राम मध्ये त्यांचा सहभाग आहे. PGI अंतर्गत उपक्रम ते सातत्याने राबवत आहेत. वेगवेगळ्या कार्यरत शाळेमध्ये मुलांना वैज्ञानिक क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी लघु वैज्ञानिक लॅबही उभारलेली आहे. आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गणित विषयामध्ये नंतर सहभाग आहे. नंतर मोहम्मद जिशान मोहम्मद साबिर पहिला डिजिटल क्लासरूम सरांनी तयार केलेला आहे. टाळ्यांचा जोरदार गजर होऊ द्या. शाळेय विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ देऊन ते संगणकाचे वर्ग घेतात आणि शिक्षकामध्ये त्यांच्या घरातली 5वी पिढी आहे. खरंच जोरदार आपण टाळ्या वाजवून कौतुक करूया जिशान सरांचं. आणि NGO म्हणून त्यांनी शाळेच्या विकासासाठी खूप प्रयत्न मिळवतात. ते अतिशय 650 मुलांना ऑनलाईन शिक्षणामध्ये त्यांनी जोडलेलं आहे आणि आजही सकाळपासून रात्रीपर्यंत कार्यरत असलेले असे गुणी असे हे जिशान साबीर सर आपण केलेलं आहे. प्रत्यक्ष क्षेत्रभेट देऊन अध्यापन करतात. समाजसेवी संस्थेच्या मदतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि जीवनावश्यक वस्तू त्यांनी मिळवून दिलेल्या आहेत. अप्रगत मुलांसाठी त्या वैयक्तिक मार्गदर्शन करतात. आलेल्या आहेत शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीमध्ये. त्याचबरोबर त्या उत्तम लेखिका आहेत आणि अशा प्रकारे कोविड योद्धा या प्रमाणपत्राने सन्मानित असलेल्या फॉर्मिला शेख. टाळ्यांचा जोरदार गजर करूया आपण ह्यांच्यासाठी. आदरणीय व्यासपीठाच्या हस्ते सन्मान होतोय शेख घराण्यांचा आणि त्यांच्या सोबत त्यांचे यजमान आहेत. चला तर पुढच्या आपल्या गुणवंतांना निमंत्रित करतोय. शेख सुमैया यास्मीन शाकीर लेवलला लेक्चर प्रोग्राम म्हणून एक्सपर्ट शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. पटसंख्या वाढीसाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन मुलांना पारितोषिक दिलेले आहेत. 25 निकष पूर्तीसाठी त्यांना प्रमाणित करण्यात आलेला आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ बाल सुरक्षा या उपक्रमाद्वारे त्यांनी पालकांना आपल्या शाळेपर्यंत आणून उत्कृष्ट पतनोंदणी केलेली आहे. अशा गुणवंत आणि कानेनगर मनपा उर्दू शाळा क्रमांक 1 इथे कार्यरत. मुलांच्या पटसंख्या वाढीसाठी विशेष प्रयत्न सरांनी केलेला आहे. विविध शैक्षणिक उपक्रम वर्गामध्ये राबवत आहेत. अत्यंत मेहनती कार्यरत आणि विशेष म्हणजे सफाई कामगार ते शिक्षक असा सरांचा प्रवास आहे आणि तेही आदर्श
महापौर पुरस्कार विजेते खरोखर किती जोरात टाळ्या व्हायला पाहिजे प्लीज, खरंच जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. कारण आदरणीय मान्यवरांच्या हस्ते त्यांचा आज सन्मान होतोय आणि त्यांच्या मातोश्री त्यांच्या समवेत आहेत. खरोखरच अप्रगत विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त अध्यापन करतात. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा त्यांचा अहोरात्र प्रयत्न असतो. असा विविध उपक्रमांचा समावेश करून मुलांना आनंददायी शिक्षणावर भर देणाऱ्या गुणी शिक्षिका. गुरुने म्हटलं जाते की गुरुविना ना मिळे ज्ञान, ज्ञानाविना ना जगी होई सन्मान. जीवन भवसागर तराया चला वंदूया गुरुराया, असा हा आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराचा दिसत आहेत. या व्यासपीठावर दिसत आहेत. आई आहे, मुलगा आहे आणि आमचे आनंद सर आहेत. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्याशी अतिशय आत्मतीने वागणारे, सहकार्याची वृत्ती असलेले आणि अनेक उपक्रमांमध्ये शाळेला पारितोषिक मिळवून देणारे, सातत्याने संपूर्ण विभाग मध्ये कार्यरत असलेले असे अत्यंत लोकप्रिय आणि पालकप्रिय असे शिक्षक आहेत शिंदे सर. आणि म्हणून त्यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या. आपला मुलगा आणि आपल्या माते संवेद पुरस्कार घेत असताना नक्कीच त्यांचा शाळेमध्ये कार्य. श्रीमती स्वप्ना यादव या केंब्रिज शाळेमध्ये मुख्याध्यापिका कार्यरत आहेत आणि मला सांगायला विशेष म्हणजे आनंद होतोय. जागतिक स्तरावर त्यांना 2-3 पुरस्कार मिळालेले आहेत आणि अतिशय उत्तम. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की या शाळेतील विद्यार्थी दररोज युक्रेन, रशिया, अमेरिका या सारख्या मुलांशी त्याकडे इंटरॅक्शन करत असतात ऑनलाईन मध्ये. अतिशय उत्तम कार्य करणारे या मुख्याध्यापक सगळे जरा जोरदार टाळ्या वाजवत त्यांच्यासाठी धन्यवाद. सेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनपा इंग्रजी शाळेमध्ये कार्यरत, ऑनलाईन अभ्यास व छंद वर्ग घेतात. सर्व प्रकारचे ऑनलाईन ऍपचा वापर आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी हे करतात. ऑलिम्पियाड आणि स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य प्राप्त करण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन करतात. मॅडम स्वतःच्या कविता स्वतःच्या आवाजात गुणवून मुलांना अध्यापनामध्ये मुंबई पब्लिक स्कूल एक्सर तळेपाखाडे इंग्रजी मनपा शाळेमध्ये कार्यरत. मॅसिव्ह स्पोकन इंग्लिश स्कूल मध्ये गोल्ड मेडल संपादन केलेलं आहे मॅडमनी. याच प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून ते काम करतात. आनंददायी अध्यापनासाठी भाषिक कलांची त्यांनी निर्मिती केलेली आहे. स्वतःच शैक्षणिक चॅनल चालवतात. विविध ॲपच्या माध्यमाने व्हिडिओ निर्मिती. आपल्या सहचारांनी सांगत उत्कृष्ट साहित्य निर्मितीमध्ये त्यांनी 17,600 विद्यार्थ्यांचं युट्यूब चॅनल जोडलेलं आहे. आणि अशा प्रकारे तंत्रज्ञान शिक्षण आहे ते दैनंदिन अध्यापनात नवप्रकारचा प्रभावी वापर करतात आणि त्याच ज्ञानरचनामध्ये साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवतात. असे अत्यंत गुणी होतकरू शिक्षक आहेत आपले गट्ट्या सर. यानंतर उच्च विद्यालय पुरस्कार सराव 2 वर्ष मिळवलेला आहे. ऑनलाईन शिक्षणामध्ये नोडल मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. शालेय विद्यार्थ्यांना डॉक्टर होमी बाबा परीक्षा असो नाहीतर राष्ट्रीय पातळीवर प्रायमरी ऑलिम्पिक परीक्षा असो, गणित विषयामध्ये त्यांनी मुलांना सुवर्ण पदक प्राप्त करून दिलेला. हे बघा पाठीमागे विनंती आहे, बसून घ्या, फोटो नंतर करा. बस खाली बसू करा. प्रोग्राम जोपर्यंत संपत नाही मागे प्लीज सर येऊन बसा, फोटो नंतर करा. फोटो सेशन थँक्यू. सगळा कार्यक्रम होऊन काम आहे. स्पेशल चित्रकला शिक्षक आहेत. काजूपाडा मनपा हिंदी शाळा क्रमांक 1 मध्ये ते कार्यरत आहेत. 11 वर्ष एलिमेंटरी परीक्षेमध्ये 100% निकाल सरांनी लावलेला आहे. खरोखर अत्यंत गुणवंत शिक्षक. 4 वर्ष इंटरमिजिएट मध्ये घेईल 100% निकाल. शाळेमध्ये रांगोळी कार्यशाळा, मातकाम कार्यशाळा आणि कोविड काळामध्ये भिवंडी सारख्या शहरामध्ये वीजभट्टी कामगारांना देखील आर्थिक मदत करणारे अत्यंत गुणवंत स्पेशल शिक्षक. MPS हनुमान नगर हिंदी शाळेमध्ये कार्यरत. कार्यान्वयन विषयांतर्गत राखी स्पर्धा असू दे नाहीतर छंद वर्ग असू दे, कंदील स्पर्धा असू दे, ऑनलाईन मार्गदर्शन असू दे, अनेक प्रकारच्या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी पुढे आणलेला आहे. आपलं स्वतःच कार्यान्वयन विषयाचे युट्यूब चॅनल ते चालवतात आणि गजर मंच मध्ये स्वलिखित कवितांचं सादरीकरण करतात. अशा गुणी शिक्षिका. टाळ्यांचा गजर आपण पुणे मनपा उपरा हिंदी शाळेमध्ये कार्यरत. कार्यानुभव मध्यवर्ती शिक्षक कलाकृतीमध्ये त्यांना पारितोषिक प्राप्त झालेला आहे. महिला सक्षमीकरणासाठी गावातील महिलांना सॉफ्ट टॉयज बनवायला त्यांनी शिकवलेलं आहे. विविध व्हिडिओ तयार करून मुलांना जास्तीत जास्त कलाकृतींची ओळख करून देतात. असे ह्या कार्यानुभवच्या आदर्श शिक्षिका आणि त्यांच्यासाठी टाळ्यांचा जोरदार गजर आपण सेवा झालेली आहे. मुंबई पब्लिक स्कूल सांताक्रूज पूर्व हिंदी शाळेमध्ये त्या कार्यरत आहेत.
अनेक कार्यक्रमामध्ये थेट बाह्य क्षेत्रामध्ये दिग्गज व्यावसायिक मंडळी बरोबर त्यांनी मुलांना आपल्या स्टेज प्राप्त करून दिलेला आहे. चित्रपटांमधून आणि जाहिरातीमधून आहेत आणि त्यांच्या समवेत त्यांच्या आई आहेत, त्यांचे यजमान आहेत. मंडळी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या विद्यार्थ्याला गोड मेडल मिळवून देणाऱ्या आमच्या ह्या शिक्षिका आहेत. शालेय स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्पर्धा म्हणा, शिष्यवृत्ती महापौर शिष्यवृत्ती म्हणा, शालेय राज्यस्तरीय स्पर्धा म्हणा आणि त्याचबरोबर अनेक विद्यार्थी त्यांचे कुस्ती स्पर्धेमधून सुद्धा पाहिलं असेल की ज्युनियर कबड्डीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना झळकवणारे आणि तिथे त्यांना यश प्राप्त करून देणारे असे आमचे हजारे सर या स्पर्धेमध्ये 2017-18 साली राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुद्धा देवाची आळंदी येथे आपला एक विद्यार्थी यशस्वी झालेला आहे. यानंतर रायझिंग स्टार जो आपला कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये दिवशी मनपा दिव्यांग शाळेमध्ये त्या कार्यरत आहेत. विशेष म्हणजे मनपाच्या 18 शाळांना लाखो रुपयांची देणगी आपल्या या शैक्षणिक उपक्रमासाठी मॅडमने मिळवून दिलेली आहे. याबरोबर आपल्या पालकांच्या डोळ्यांचं ऑपरेशन म्हणा किंवा त्यांना असलेली कुठल्याही प्रकारची मदत म्हणा मॅडम सातत्याने करून देतात आणि आपल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना हाताळतात. सराव पेपर संच तयार केलेले आहेत. मिशन 35 बुकलेट साठी सहकार्य 2022 मध्ये त्यांच्या विद्यार्थी 94% गुण मिळवून प्रथम आला होता आणि उन्हाळी सुट्टीमध्ये गावच्या मुलांना नवोदय परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या 5 व्हिडिओच्या पुस्तकामध्ये समावेश केला आलेला आहे. सोहम कलागुण अकादमीतर्फे दिग्गज व्यक्तींच्या मुलाखती या अतिशय गुणी शिक्षिका प्रिया उपासनी आणि यानंतर आमचे गुणवंत शिक्षक संजय जवाहर सिंग राठोड BSc BEd ही उच्च पदवी 14 वर्षांची शाळा राहणार नाही यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. 2022 म्हणजे या वर्षी त्यांची विद्यार्थिनी 95% गुण मिळवून आपल्या महानगरपालिकेमध्ये प्रथम आलेली आहे. राज्यस्तरीय ऑनलाईन अध्यापनामध्ये ते कार्यरत होते. तर असे गुणी शिक्षक राठोड सर जरा टाळ्या आपल्या सरांसाठी वाजवा, जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. मध्ये कार्यरत आहे आणि ऑनलाईन धड्यांसाठी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त त्यांना 10वीच्या पुस्तकासाठी प्राप्त झालेला आहे. मिशन 35 साठी त्यांनी प्रश्नपत्रिका संच तयार केलेले आहेत. विज्ञान प्रदर्शन असू द्या नाहीतर फन फेअर चे आयोजन असू द्या पटसंख्या टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असलेल्या रजिया इस्माईल शेख यांचा हा गौरव. गणिताचे जादूगार ही सरांची ओळख आहे. खरंच अतिशय अवघड विषय सर आपल्या विद्यार्थ्यांसाठी सोपा करून सांगणारे असे गुणवंत शिक्षक टाळ्या जोरदार होऊ द्या, कारण गणिताचे जादूगार ही खरंच मोठी उपाधी आहे. त्यांचं स्वतःचे एज्युकेशन ब्लॉग आहे, तिथे ते लेखन करतात. 1,10,000 भेटी त्यांच्या ब्लॉगला विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहेत आणि प्रौढ त्यांचे यजमान असे दोघेही आलेले आहेत. टाळ्यांचा जोरदार गजर करूया आपण. तिर्लोटकर मॅडमसाठी श्री साईनाथ शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विद्यालयामध्ये त्या कार्यरत आहेत. राज्यव्यापी ऑनलाईन शिक्षणामध्ये तज्ञ शिक्षिका म्हणून त्या कार्यरत होत्या. विविध आंतरशालेय शिक्षित त्यांच्या मातोश्री आहेत. मातृदेवोभव, पितृदेवोभव, आचार्य देवोभव या आपली संस्कृती आणि त्या संस्कृतीमधून होणारा हा गौरव, त्या गौरवाचा स्वीकार पवार मॅडम करत आहेत. सृजन बालभारती इयत्ता पहिली इयत्ता दुसरीसाठी त्यांनी पाठ्यपुस्तकामध्ये लेखन केलेलं आहे. शैक्षणिक साहित्य गोष्टींची पुस्तकं, मुलांना कपडे आणि खाऊ वाटप, मुलांचं प्रबोधन, रिडक्शन ऑफ सिलेबस साठी आहे. घनश्यामदास पोद्दार विद्यालयामध्ये त्या कार्यरत आहेत आणि यांच्या बरोबर देखील त्यांचे पिताश्री आहेत. मी आत्ताच सांगितलं की मातृपितृ देवो भव आणि त्याबरोबर सोनल ठाकूर मॅडम यांचा हा अत्यंत स्तुत्य असा गौरव मंत्री महोदयांच्या हस्ते आपला हा गौरव होतोय. टाळ्यांचा जोरदार गजर होऊ द्या. सातत्याने टाळ्या वाजतील अशी विनंती करतो की सभागृहाला. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय प्राथमिक विभाग प्रतीक्षा नगर येथे कार्यरत आहेत. आपल्या शालेय अध्यापनामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सर करतात. अनेक एनजीओ कडून त्यांनी शाळांना आपल्याला अनेक प्रकारची मदत मिळवून दिलेली आहे आणि अशा प्रकारे विद्यापती सुशीलादेवी महादेव पाध्ये प्राथमिक शाळेमध्ये कार्यरत आहेत. सरांनी पदवी प्राप्त केलेली आहे. वर्तुळ क्षेत्र एक शैक्षणिक साधन या शीर्षकाखाली त्यांनी अतिशय उत्तम असं शैक्षणिक साहित्य निर्माण केलेलं आहे आणि त्याचबरोबर 100 पेक्षा अधिक नवीन विद्यार्थ्यांना यावर्षी शाळेमध्ये प्रवेश मिळवून दिलेला आहे. लॉकडाऊनचा जरी काळ असला
तरी बालक शिक्षणाच्या प्रवाहात दाखल झालेल्या शीर्षकाखाली नवोपक्रम त्यांनी सादर केलेला आहे। यानंतर गुणवंत आमच्या मुख्यालय सातत्याने शैक्षणिक साहित्याची निर्मिती, स्वनिर्मितीतून साहित्यातून सृजनशीलतेचा विकास, विद्यार्थ्यांविषयी प्रचंड जिव्हाळा, प्रेम आणि आस्था असलेल्या या मुख्याध्यापिका आहेत। विविध उपक्रमांचा समावेश करून मुलांना आनंददायी शिक्षण देण्यावर त्यांचा भर असतो आणि अशा प्रकारे म्हणतात ना, शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो ज्याच्या फांदीतून सळसळत असतो। शाळेमध्ये कार्यरत सर शाळा आयएस करण्याबाबतची पूर्तता मॅडमने केलेली आहे। हे आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त करून देणाऱ्या अशा या मुख्याध्यापिका आणि म्हणून त्यांचा खरंच जोरदार गजर होऊ द्या, कारण आपल्या शाळेतील सर्व वर्ग डिजिटल करण्यासाठी त्यांनी लोकप्रतिनिधींच्या मदतीचा वापर केला आहे। शाळेचं युट्यूब चॅनल तयार केलेलं आहे आणि उन्हाळी सुट्टीमध्ये देखील 17 वर्षांची त्यांची प्रदीर्घ सेवा इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या ॲशलेन प्रायमरी स्कूलमध्ये त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत। गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी कोविड काळामध्ये मोबाईल मिळवून दिलेले आहे। कोणत्याही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या दृष्टीने ते सातत्याने प्रयत्न करतात। महाराष्ट्र नारी शक्ती सोसायटीच्या ॲशलेन प्रायमरी स्कूलमध्ये प्रशिक्षिका सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत। पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये धडे तयार केलेले आहेत। आयएस कला विकास मंडळातर्फे त्यांना नाट्य वाचन उत्तम लेखिकेचं पारितोषिक प्राप्त झालेले आहे। नाटक लेखन आणि दिग्दर्शन मध्ये त्या प्रवीण आहेत। सह्याद्री वाहिनीवर वाहरेवा आणि त्या ह्या संपूर्ण तयारीमध्ये ज्यांनी विशेष कार्यभाग सांभाळलेला आहे त्या लोकसहभाग कक्षाच्या उपशिक्षणाधिकारी आदरणीय मोरे मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान करावा अशी नम्र विनंती आहे। शिक्षणाधिकारी यांच्या आणि सर्व मान्यवरांच्या सहकार्याने त्यांनी हे कार्य अतिशय उत्तमरित्या सांभाळलेलं आहे आणि म्हणून हा त्यांचा गौरव। याबरोबर आजच्या ह्या कार्यक्रमाचं अतिशय प्रभावी आणि मधाळ असं सूत्रसंचालन ज्या पावले सरांसाठी करूया या ठिकाणी। खरोखरच सरांचं हे आदर्श सर्व शिक्षकांचा तो म्हणजे आभाराचा आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचे आभार मानण्याकरिता शिक्षण उपसंचालक राजेशजी कंकाळकर यांना निमंत्रित करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाचे उपस्थितांचे आभार मानावेत। आदरणीय कंकाळकर। याही वाटेवर आम्हाला श्रीमंती येते, अगा उदाहरणार्थ तुमच्या ऋणाने आम्हाला श्रीमंती येते। या आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारासाठी आवर्जून या पुरस्काराच्या निमित्तानं आपल्याला जी भेट मिळाली, सन्माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब यांना प्रथमतः वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। या कार्यक्रमाला आवर्जून आपल्या मंत्री महोदयांनी वेळ दिली। खरं तर राज्य पुरस्कारालाच फक्त मंत्री महोदयांच्या हस्ते आपण पुरस्कार शिक्षकांना देत असतो, म्हणजे राज्य पुरस्कार मिळाल्यासारखं आमच्या शिक्षकांना तर आज अभिमान वाटतोय। वेळ दिली त्याबद्दल सन्माननीय मंत्री महोदयांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। आमच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या सन्माननीय आमदार मॅडम यामिनी जाधव मॅडम यांचेही मी आभार व्यक्त करतो। आमच्या कुटुंब प्रमुख आणि प्रत्येक वेळेस आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या आणि प्रत्येक आमच्या इनिशिएटिव्हला अगदी सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या सन्माननीय अश्विनी भिडे मॅडम अतिरिक्त आयुक्त यांचेही मी खूप खूप आभार व्यक्त करतो। आमचे मार्गदर्शक सन्माननीय उपायुक्त साहेब केशव बाळे साहेब यांनी आज प्रस्तावित केलं, आम्हाला मार्गदर्शन केलं सर्वांना, त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो। आमचे मित्र आणि आपल्या या विभागाचे उपसंचालक सन्माननीय संदीप संघवे साहेब यांनी आमची खूप मोठी अडचण दूर केली आजच्या निमित्तानं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। तसंच हा हॉल वगैरे आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल सन्माननीय त्रिपाठी सर झू डायरेक्टर यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। सर्व सत्कार मूर्ती आपण जे काही कर्तृत्व दाखवलं त्या कर्तृत्वाबद्दल आपला सन्मान करण्याची आपण आम्हाला संधी दिली, त्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप आभार। माझी जी सर्व टीम आहे ती टीम नेहमीच आमच्या पाठीशी असते आणि
अशा नेटक्या कार्यक्रमाचं सुंदर आयोजन आपण सर्वांनी केलं, त्याबद्दल मोरे मॅडम तसंच आमचे इतर सर्व उपशिक्षण अधिकारी यांचेही सर्वांचे आभार व्यक्त करतो. आमचे इतर सर्व सहकारी, खास करून मीडिया ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आजच्या कार्यक्रमाचं कव्हरेज केलं, सर्व पत्रकार महोदय यांचेही आभार व्यक्त करतो. आणि सरतेशेवटी आम्हाला साहेबांशी जोडून देणारे आणि प्रत्येक वेळेस सर्वांना आमच्यापर्यंत या कार्यक्रमापर्यंत घेऊन येण्यासाठी मदत करणारे साहेबांचे सोबत असणारे वालवलकर सर यांचेही आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. पहिल्या रांगेमध्ये सन्माननीय अतिथी बसतील. आपण आयुक्त पूर्वोपनगरे आदरणीय भिडे मॅडम, आमचे सन्माननीय उपायुक्त शिक्षण सांगवे सर आणि आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय कंकाळ सर, तडवी सर, याबरोबर त्रिपाठी साहेब आणि सर्व मान्यवर उपशिक्षण अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीत संपन्न होणारा हा अत्यंत स्तुत्य असा हृदयस्थ कार्यक्रम. आणि पीटीसीएलच्या टीमला विनंती आहे की सर्वांनी खाली येऊन बसायचं आहे पटकन आपल्या त्या ग्रुप फोटोसाठी. आहे पाटील सर आहेत मॅडम. शिक्षण विभागाचे सगळे कार्यक्रम आयोजन करण्यासाठी या टीमचं खूप मोठे योगदान आहे. अशा मोरे मॅडम आणि त्यांची सगळी ही टीम. आपण सगळ्यांनी जागेवरच बसायचं आहे. आता पसार झाल्याने आपण कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. थँक्यू. तसेच आपण वैयक्तिक फोटो घेण्यासाठी कोणी गर्दी करायची नाही आहे. धन्यवाद. आता विश्वात्मके देवे येणे वाव्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानहे जे फळांची व्यंकटी सांडो तया ईश्वर दिशांची मांदिया